ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 17. भरत भेट. जिथे मंत्री, राजगुरू आणि राजधानीतील प्रमुख नागरिक जमा झाले होते तिथे सरळ भरत आणि शत्रुघ्न गेले. ते सारे त्यांचा काय निर्णय होतो हे जाणण्यासाठी त्यांच्या येण्याची वाट पाहत होते आणि ते त्यांना काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐकण्यासाठी वाट पाहत होते. भरताने गुरुदेवांना नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुदेव, माझा अत्यंत प्रामाणिक हेतू मी आपल्याला सांगत आहे. कृपा करून माझ्या प्रांजळपणावर विश्वास ठेवा, कारण मी काही लपवून ठेवत नाही. काहीतरी मनात राखून न ठेवता मी माझं हृदगत आपल्यासमोर उघड करत आहे. कारणापेक्षा परिणाम अधिक कठीण असतो. मातीतून काढलेला धातू मातीपेक्षा कठीण असतो हे आपण जाणता. कठोर हृदयी कैकईच्या उदरातून जन्म घेतलेला मी खरोखरच अधिक कठोर हृदयाचा आहे. नाहीतर माझ्यापासून राम खूप दूर गेला असतानाही मी अजून जिवंत आहे याचं तुम्ही काय स्पष्टीकरण देणार? कैकईने सीता आणि लक्ष्मणाला वनवासात धाडलं. तिने तिच्या पतीला स्वर्गवासी केलं. या महान साम्राज्यातील प्रजेला दुःख आणि चिंतेत बुडवलं आणि तिच्या पुत्राला कायमचं कुप्रसिद्ध केलं. आणि आता आपण म्हणता की मीच साम्राज्याच्या कारभाराची धुरा सांभाळावी आणि स्वतःला चिरकाळ अपमानित अवस्थेत आवरणात ठेवावं. मला यात अजिबात आनंद नाही. या सर्वासाठी मी पात्र नाही. राम जंगलात भटकत असताना मी सिंहासनावर राजा म्हणून बसलो तर तुच्छतेने लोक माझ्याकडे पाहून हसणार नाहीत का? माझ्या राज्यकारभारामुळे प्रजेला आणखी विपत्तींना सामना करावा लागेल, कारण माझं आरोहणच मुळी अनैतिक आणि अधार्मिक आहे. दुसऱ्याच्या मालकीचा हडप करणाऱ्याला कोण मान देईल आणि कोण त्याच्या आज्ञा पाळेल? कोणाही अधार्मिक अनैतिक माणसाला मी शिक्षा देऊ शकणार नाही. कोणत्या तोंडाने मी चूक करणाऱ्याला शासन करू? जेव्हा मी स्वतःच माझं नसलेल्या सिंहासनावर आरूढ झालो आहे, मी माझा अधिकार वापरून सूड घेईन या भीतीने लोक काही काळ चूप बसतील, पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते नक्कीच बोटं दाखवून आरोप करतील. माझ्या मातेची कुटिल करणी आता रूप बदलून माझी दुःखद डोकेदुखी बनली आहे. मी इथे सीता आणि रामाला पाहिल्याशिवाय क्षणभरही थांबू शकत नाही. माझ्या मनातील भयानक खळबळ फक्त मी आपल्याला सांगतोय. रामाचं दर्शनच फक्त माझ्या हृदयाला शांत करू शकेल आणि माझा शोक शमवू शकेल. कोणतेही सांत्वनपर शब्द किंवा स्पष्टीकरण माझ्या या दुःखदायक स्थितीत मला शांती देऊ शकत नाहीत. मी कौसल्या माता आणि माता सुमित्रेची अनुमती मिळवली आहे. उद्या सकाळी सूर्योदयाला मी सध्या जिथे राम आहे तिथे जायला निघणार आहे. माझी कितीही भयानक पापं असतील तरी रामाची एक दृष्टी माझ्यावर ज्या क्षणी पडेल त्या क्षणी ती भस्म होतील. जरी राम माझ्याशी बोलला नाही तरी झाडाच्या मागे लपून त्याचं नेहमी दर्शन घेण्यात मी आनंद मानेन. काही अंतर राखून चालण्याची संधी मिळाली तरी मी आनंदात राहीन. इथे जमलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना माझी विनंती आहे की त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी आणि मला आशीर्वाद द्यावेत की रामाच्या दर्शनाने माझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी. मंत्रीगण हो, मला रामाच्या सान्निध्यात जाण्याची परवानगी द्यावी. मी प्रभू रामाचा दास आहे. तोच आपणा सर्वांचा स्वामी आहे. त्या सभेतील कोणी सामंत, लोकनेता, मंत्री उत्तरादाखल काही बोलू शकला नाही. भरताच्या हृदयातील तीव्र खेदाची त्यांना कल्पना आली. त्यांनी जाणलं की भरताचं अंतःकरण निष्कलंक आहे आणि त्याच्याभोवती मातेने निर्माण केलेल्या षडयंत्राचं बंधन स्वीकारायला त्याचा तीव्र विरोध होता. नगरातील वडीलधाऱ्या मंडळींचा नेता त्याच्या आसनावरून उठला आणि म्हणाला, राजा, आम्ही देखील तुझ्याबरोबर येऊ. रामाच्या विरहात आम्हीही पळून निघत आहोत. एकदा त्याचं दर्शन झालं तर मग आमच्या जीवनाचं काहीही झालं तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. तिथे जमलेल्या सर्वांच्या वतीने त्याने अनुमती मागितली. इतरांनीही आनंदाने खुल्या दिलाने प्रतिसाद दिला आणि त्यांनाही रामाकडे न्यावं अशी त्यांनी प्रार्थना केली. काही क्षणातच त्या विशाल नगरीच्या कानाकोपऱ्यात ही बातमी पसरली आणि पुरुष, स्त्रिया, मुलं, तरुण, वृद्ध सगळे जाण्यासाठी तयार झाले. कोण कोणाला जाण्यापासून परावृत्त करू शकणार?
त्या दिवशी अयोध्येच्या प्रचंड लोकसंख्येत एकही असा क्रूर नव्हता जो इतरांना रामाच्या दर्शनाला जाण्यापासून अडवू शकेल. माता कौसल्या आणि सुमित्रा देखील त्यांच्या परिचारिकांसह जायला तयार झाल्या. कैकेयीला तिच्या चुका आणि पापांचा पश्चात्ताप झाला. तिने कौसल्येशी संपर्क साधला आणि प्रार्थना केली की तिला देखील राण्यांच्या बरोबर न्यावं. तिने विनंती केली की तिला क्षमा याचना मागता यावी म्हणून आणि रामाला अयोध्येला परतण्याविषयी मन वळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिला देखील येऊ द्यावं. शुद्ध अंतःकरणाच्या कौसल्येने मनात शंका येऊ दिली नाही किंवा सत्सद विवेकबुद्धीला भरकटू दिलं नाही. तिने निरोप पाठवला की कैकेयी निश्चितच त्यांच्याबरोबर येऊ शकते. सारं नगर जायला तयार आहे हे भरताला कळवलं गेलं. त्याने मंत्र्यांना कळवलं की नगराचं रक्षण करायला निदान थोडे तरी मागे राहिले पाहिजेत. नगराला असहाय्य स्थितीत सोडून जाणं योग्य नाही म्हणून काहींना मागे ठेवलं गेलं. रात्रीच प्रत्येक घरापुढे वाहनं तयार ठेवण्यात आली. त्यामुळे घरातील लोकांना पहाटेला वाहनातून प्रवासी तांड्याबरोबर राहता येईल. उपलब्ध असलेले प्रत्येक वाहन या हेतूने तयार केलं होतं. सर्व लोकांच्या खाण्यापिण्याची नीट व्यवस्था केली होती. चक्रवाक पक्षाप्रमाणे अयोध्येचे सारे स्त्री पुरुष पहाट होण्याची वाट पाहू लागले, जेणेकरून त्यांच्या प्रिय भगवंताचे दर्शन करण्यासाठी ते प्रवास करू शकतील. नागरिकांसाठी ती भावविभोर अपेक्षेची रात्र होती. त्यांना होणाऱ्या दर्शनाचं चिंतन करण्यात त्यांनी ती व्यतीत केली. चतुरंग सेना, पायदल, घोडदल, रथदल आणि गजदल जायला सज्ज झाली. मंत्र्यांनी वैदिक विद्वानांना सर्व मार्गात कल्याणकारी स्तोत्र म्हणत राहायला सांगितलं. अग्निहोत्र सांभाळण्यासाठी योग्य ती सामग्रीही घेतली गेली. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या गणिताप्रमाणे योग्य वेळी अग्रभागी भरत आणि शत्रुघ्नासाठी रथ आणि पाठोपाठ कौसल्येसाठी पालखी राजवाड्यासमोर आणण्यात आली. भरताने आज्ञा दिली की पुरवल्या गेलेल्या वाहनात अथवा रथात प्रत्येकाने आपल्या स्थानावर बसावं आणि त्याचा रथ त्यात कोणीही न बसता जाऊ देऊन भरत आणि शत्रुघ्न अनवाणी पायाने त्याच्या बाजूने चालू लागले. लोकांना वाटलं की थोडा वेळ काही थोडं अंतर ते तसं चालतील, पण कितीही अंतर काटायचं असलं तरी भरत रथात बसण्याच्या मनस्थितीत नसल्याचं त्यांना दिसलं. कौसल्येला ते सहन झालं नाही. ती म्हणाली, पुत्रा, तू चालत आहेस हे मला बघवत नाही. थोडा वेळ तरी रथात बस. यावर भरत म्हणाला, माते, पापाच्या ज्या ओझ्याखाली मी वाकलो आहे त्याचं हे प्रायश्चित्त आहे. राम सीता अनवाणी पायाने जंगलातील पाऊल वाटेवरून चालण्याचा त्रास सहन करत असताना तयार रस्त्यांवरून चालण्यात मला त्यांच्या त्रासाच्या काही अंशाने तरी त्रास होईल का? ते अनवाणी चालत असताना त्यांचा दास अशा मला रथात बसणं शोभत नाही. तुझ्या आज्ञेची अवज्ञा करण्याबद्दल मला क्षमा कर. मी आत्ता जसं चालत आहे तसंच चालण्याची अनुमती दे. पुढच्या रथात बसलेल्या राजगुरू वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती यांनी रथ थांबवला आणि भरताचा निश्चय पाहून त्यांनी विनंती केली की निदान त्यांच्या तरी रथात बसून त्यांच्या रथाचा सारथी तरी त्याने व्हावं. परंतु भरत निश्चयी होता. तो म्हणाला, मी रामाचा दास आहे आणि फक्त त्याच्या रथाशीच संबंधित आहे. त्याच्याच रथाचं सारथ्य करण्याची अमोल संधी मिळेपर्यंत मी कोणत्याही रथात बसणार नाही किंवा इतर कोणत्या घोड्याचे लगाम धरणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. यानंतर त्याचं मन वळवण्याचा वसिष्ठांनी प्रयत्न केला नाही. रामाविषयी भरताचं प्रेम आणि आदर पाहून त्यांना खरा आनंद झाला. पहिल्या दिवशी रात्र होण्याच्या सुमाराला ते तमसा नदीकाठी पोचले. दुसऱ्या दिवशी ते गोमतीच्या काठी पोचले. तमसा नदी ही गोग्रा नदीला मिळते तर गोमती गंगेला मिळते. अंधार पडल्याबरोबर वाहनं थांबवली जात. स्त्रिया, मुलं आणि वृद्धांसाठी राहुट्या उभारल्या जात. लोकांना पद्धतशीरपणे आणि योग्य आदर राखून अन्नाचं वाटप करण्याची आज्ञा मंत्र्यांनी सैनिकांना दिली होती. खरोखर संपूर्ण प्रवासात प्रत्येकजण त्यांना नेमून दिलेलं काम काळजीपूर्वक आणि उत्साहाने करत होते. कोणाला काही त्रास होत नाही ना याची त्यांनी चांगली काळजी घेतली. तिसऱ्या दिवशी पहाटेला प्रवास करायला सुरुवात करून अंधार पडण्याच्या सुमाराला ते शृंगवेरपूरला पोचले. निषाद राजाने माणसांची गर्दी आणि सैन्याची हालचाल पाहिली.
भरत अरण्याकडे चतुरंगी सेना घेऊन एवढी माणसं घेऊन का निघाला आहे या विचाराने तो अस्वस्थ झाला. या सर्वाचा अर्थ काय हे गूढ सोडवण्याचा त्याने प्रयत्न केला. या विचित्र घटनेचा त्याने स्वतःशीच साधक बाधक विचार केला. तो स्वतःशीच म्हणाला, विषारी वृक्षाला फळं देखील विषारीच असायची. भरताची योजना उधळून लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याने आपल्या माणसांना सांगितलं की त्यांनी साऱ्या नौका गंगेत खोलवर बुडवून ठेवाव्यात आणि राजपुत्राला नदीच्या पलीकडे जाण्याची कोणतीही साधनं उपलब्ध होऊ देऊ नयेत. त्याने आज्ञा दिली की प्राण गेले तरी या समूहाला नदी पलीकडल्या तीराला त्यांनी जाऊ देऊ नये. आणि भरताचं सैन्य त्याच्या स्वतःच्या सैन्यापेक्षा फारच वरचढ होतं. तरी रामाच्यासाठी जीवावर उदार होऊन त्याने धनुष्यबाण हाती घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यास निषाद राजा तयार झाला. गुहाने आपल्या वसाहतीला आगामी होणाऱ्या युद्धासाठी तयार राहायला सांगितलं. नंतर भरत तिथे मित्र म्हणून आला होता की शत्रू म्हणून, की दोन्ही नाही तर कोणी त्या वाटेने जाणारा, चिंतेचं कारण नसलेला कोणी पाहुणा होता हे समजून घेण्यासाठी गुह त्याला भेटायला तयार झाला. भरत महान राजवंशातील राजपुत्र होता म्हणून त्याला भेट देण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात फुलं, मासे आणि फळं बरोबर घेतली. भेट दिलेल्या वस्तू पाहून त्यावरील त्याच्या प्रतिक्रियेवरून भरताच्या मनातील भाव शोधण्याची योजना त्याने आखली. कंदमुळं आणि फळं हे सात्विक अन्न आहे. जर त्याने ते स्वीकारलं तर तो मित्र म्हणून मानावं. मारलेल्या प्राण्याचं मांस राजसिक अन्न आहे. त्याविषयीची आवड दिसली तर त्यावरून ती व्यक्ती मित्रही नाही अथवा शत्रूही नाही हे दिसतं. उत्सुकतेने मासे स्वीकारले गेले तर शत्रू आहे असं जाणावं, कारण ते तामसिक अन्न आहे. या भेटवस्तू घेऊन निषाद राजा भरताला सामोरा गेला. पहिल्याच पावलाला त्याला शुभशकून झाले. त्याची नजर महर्षी वसिष्ठांवर गेली. तो त्यांच्याकडे धावत गेला आणि स्वतःची ओळख सांगून त्यांना चरणवंदना केली. गुरूंनी त्याला रामाचा साथीदार म्हणून ओळखलं. त्याने गुहाला आशीर्वाद दिले आणि भरताला जवळ बोलवून रामाचा मित्र म्हणून त्याची ओळख करून दिली. हे शब्द कानावर पडताच भरताने प्रेमाने त्याला आलिंगन दिलं आणि त्याचं कुशल विचारण्यासाठी त्याला अनेक प्रश्न विचारले. तो रामाला कसा भेटला हे भरताने त्याला कथन करण्याची विनंती केली. त्याच नदीकाठावर रामाने त्याच्याबरोबर रात्र काढली हे गुहाने सांगताच त्या रात्रीचं वर्णन ऐकायला भरताने उत्सुकता दाखवली. त्या कथनामृताचं प्राशन करायला त्याचे डोळे कान आसुसले होते. निषाद राजाजवळ रामाविषयीच्या पूज्य भाव आणि प्रशंसेच्या शब्दाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्याने राम, सीता आणि लक्ष्मणाच्या विश्रांतीसाठी तयार केलेली झोपडी दाखवली. रात्री लक्ष्मणाबरोबर झालेला संवाद त्याने त्याला सांगितला. हे सर्व ऐकून भरत आणि शत्रुघ्नला गालावरून ओघळणाऱ्या अश्रुधारा थोपवता आल्या नाहीत. दुःखाचे कड वारंवार उठतच होते. त्यांना दाबून ठेवता आलं नाही. हे सर्व पाहून गुहाची खात्री पटली की त्यांना रामाविषयी खरं बंधुप्रेम आहे आणि त्यात वैरभावाची एवढी देखील छटा नाही. त्यांची भक्ती आणि त्यांचा प्रामाणिक अर्पणभाव पाहून गुह प्रभावित झाला. सीता, राम आणि लक्ष्मणासाठी उभारलेल्या पर्णकुटीचं भरताने बारकाईने निरीक्षण केलं. ती पर्णकुटी तशीच सांभाळून ठेवावी, तिची नीट निगा ठेवली जावी अशी इच्छा त्याने प्रगट केली. गुरुच्या आज्ञेप्रमाणे भरताने मातांसह गंगास्नान केलं. भरताने गुहाला सांगितलं की रामाने जिथे रात्र घालवली त्या ठिकाणी त्याला घेऊन जावं. दर्भ गवताच्या वाऱ्याने विस्कळीत झालेल्या ढिगाऱ्याकडे लक्ष वेधून गुह म्हणाला, त्या रात्री सीता आणि राम या सुकलेल्या गवताच्या बिछाण्यावर झोपले. त्या पवित्र स्थानाला भरत आणि शत्रुघ्नाने नमस्कार केला. अरे रे, मऊ झाड रेशमी बिछाणावर झोपण्याची सवय असणारा माझा प्रभू या कठीण वस्तूवर कसा झोपला असेल? हाय रे, त्या पवित्र सीता मातेने या कठीण परिस्थितीला कसं तोंड दिलं असेल? दुःखाने भरून आल्याने त्या जागेवरून पुष्कळ काळ भरत उठून दूर जाऊ शकला नाही. उठून भरताने सीता, राम आणि लक्ष्मणाच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या ठिकाणांचं दर्शन करवण्याची विनंती केली. ज्या वृक्षाखाली त्यांनी फळाचा अल्पसा आहार घेतला तो अशोक वृक्ष गुहाने त्यांना दाखवला. तिथेही बंधुत्वयानी पवित्र स्थान समजून नमस्कार केला.
सीता, राम आणि लक्ष्मणांनी पावन केलेल्या जागा पाहत हिंडत असताना दोघा भावांना अवर्णनीय दुःख होत होतं. त्यांनी प्रगट केलेल्या नम्रता, भक्ती आणि आदराच्या या दर्शनाने निषाद राजाचं हृदय हेलावलं. सीता साक्षात देवी महालक्ष्मी, सम्राट जनकाची प्रिय सुपुत्री, सम्राट दशरथाची स्नुषा आणि महापराक्रमी रामाची अर्धांगिनी जो त्रास सहन करत होती, त्यावर मनन करताना भरताचा शोक अनावर झाला. भरताने गुहाला सांगितलं की हे राम सीतेचं पवित्र युगुल निघून गेल्याने अयोध्येचे रहिवासी त्या नगरात राहू शकणार नाहीत. त्यांना वाटतं की तिथे राम नसल्यामुळे अयोध्येचं जंगलात रूपांतर झालं आहे. त्याने सांगितलं की त्यांचं दुःख त्याला पाहवत नाही आणि जिथे राम आहे तेच स्थान अयोध्या आहे हे त्यांनी जाणलं आहे. म्हणून एवढ्या लवाजम्यानिशी आणि नागरिकांसह रामाच्या पवित्र उपस्थितीत जाण्यासाठी तो आला आहे, असं स्पष्टीकरण त्याने दिलं. गुहाला आता परिस्थिती स्पष्टपणे लक्षात आली. त्याने भरताला चतुरंगी सेना घेऊन जिथे राम होता तिथे जात असलेला पाहून त्याच्या मनात जे संशय उठले होते ते सारे त्याने टाकून दिले. त्याने भरताजवळ आपलं मन मोकळं केलं आणि भरताच्या हेतूबद्दल त्याच्या मनात जे संशय निर्माण झाले होते त्याबद्दल क्षमा मागितली. भरताने म्हटलं की त्याच्या मनात जी भीती निर्माण झाली होती ती स्वाभाविकच होती आणि त्यात काही दोष नाही, कारण सत्य तर हे होतं की तो खरोखरच दुष्ट रानटी होता. राम ज्या हद्दपारीच्या शिक्षेतून जात आहे त्याला मीच कारण आहे, तो म्हणाला. त्या एकाच गुन्ह्यासाठी माझा वध झाला पाहिजे. जो मला मारेल त्याने माझ्या मते काही पाप केलं नाही, शोकार्त होऊन तो म्हणाला. भरताने इतक्या कठोरपणे स्वतःची निंदा केली तेव्हा गुहाने त्याची वारंवार क्षमा मागितली. निषादांच्या राजधानीत शृंगवेरपुरात बातमी पसरली की भरत गंगेच्या काठी आला आहे. यावर गुहाचे प्रजाजन रामाच्या भावाचा सत्कार करायला झुंडीने येऊ लागले. त्यांचं सौंदर्य आणि ऐश्वर्य पाहून त्यांनी आपल्या डोळ्यांची तहान भागवली. त्यांनी त्यांची खूप प्रशंसा केली. ते आदराने त्यांच्या पाया पडले. त्यांनी बोलता बोलता कैकेयीची आडमार्गाने निर्भत्सना केली. त्यांनी प्रारब्ध लिहिणाऱ्या ब्रह्मदेवाला क्रूरपणाबद्दल दोष दिला. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. त्यांनी अनेक तऱ्हेने रामाची स्तुती केली. त्यांच्यातील स्त्री, पुरुष, मुलं सर्वांनी भरत आणि शत्रुघ्नांना विनंती केली की येताना त्यांनी सीता, राम आणि लक्ष्मणाला बरोबर घेऊन यावं. रामाच्या विरहात झालेल्या अत्यंतिक शोकाच्या या दर्शनाने भरत आश्चर्याने मूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रार्थना करणं माझ्या हातात आहे. प्रार्थनेचा स्वीकार होणं न होणं हे रामाच्या कृपेवर अवलंबून आहे. मी फक्त एक दास आहे. रामावर जबरदस्ती करणारा मी कोण? माझ्या प्रार्थनेत सहभागी व्हा. मनापासून, अंतःकरणापासून प्रार्थना करा की रामाने अयोध्येला परतावं. आपल्या दुःखाने त्याचं हृदय नक्की विरघळेल. हेच आपलं कर्तव्य आहे. तुमच्या प्रार्थनेच्या जोरावर माझी प्रार्थना यशस्वी होऊ दे. साऱ्या जगाचं रक्षण करण्यासाठी राम आला आहे. तो लोकांच्या प्रार्थना ठोकरून लावणार नाही. भरताने निषाद आणि इतर लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे आणि पात्रतेप्रमाणे उत्तम प्रकारे सांत्वना दिली. हे सगळं होत असताना रात्र झाली आणि भरताने निषाद नायकाला सांगितलं की त्याच्या लोकांनी घराकडे परतायला त्यांनी सांगावं. गुहाने आणलेली फळं त्यांनी खाल्ली आणि सारी रात्र रामाचा गौरव गाण्यात व्यतीत केली. पूर्वेला तांबडं फुटल्यावर भरताने प्रजेला उठवण्याच्या सूचना दिल्या. त्याने पुण्यसलीला गंगेत शत्रुघ्नासह स्नान केलं. मातांनीही स्नान आटोपलं. सर्वजण पुढे प्रवास करायला तयार झाले. निषाद नायक गुहाने भरताबरोबर आलेल्या एवढ्या प्रचंड जनसमुदायाला रथ, घोडे आणि सैन्याच्या इतर दलांना नदी पार करण्यासाठी तराफे आणि नौका गोळा केल्या. त्यांना गंगा पार करण्याचं काम लवकर आणि यशस्वीरित्या पार पडलं. सर्वजण सुखरूपपणे दुसऱ्या किनाऱ्याला पोचले आहेत याची खात्री करून घेऊन गुह जंगलात भरताला मार्ग दाखवायला पुढे निघाला. ब्राह्मण आणि गुरु वसिष्ठ यांनी एक समूह केला. अयोध्येची प्रजा एका प्रचंड समूहात त्यांच्या मागून चालू लागली. सैन्यदलं मागून येऊ लागली. अशा रीतीने प्रवास करत भरत गंगा यमुनेच्या संगमावर प्रयाग क्षेत्री दुपारी पोहोचला. इतका लांबवर भरत कधीच पायी चालला नसल्याने त्याचे तळवे सोलून निघाले. आग होऊन दुखू लागले. तरीही कष्टाने तो तसाच चालत राहिला.
त्याला वाटलं की रामाला झालेल्या त्रासाचं हे प्रायश्चित्त आहे. त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्या क्षणी तो राम ज्या त्रासातून जात आहे त्याविषयीच त्याला जाण होती. प्रयाग त्रिवेणी म्हणून प्रसिद्ध आहे, कारण त्या पवित्र स्थानी सरस्वती नदी देखील 2 नद्यांना मिळते. त्यामुळे त्या स्थानाचं पावित्र्य त्रिगुणित झालं आहे. तिथे त्यांनी योग्य ते धार्मिक विधी पार पडून स्नान केले. तापसी, ब्रह्मचारी, ऋषी आणि संन्यासी जे प्रयाग क्षेत्री होते त्यांनी भरताच्या दर्शनाची संधी मिळाल्यावर आनंदाने डोळ्यांचं पारणं फेडून घेतलं. एकमेकांना ते म्हणाले, ओहो, त्याच्या भोवती देखील रामासारखंच तेजोवलय आहे. खरं तर ते दिसायला देखील सारखेच आहेत. ज्या कोणी त्याला पाहिलं त्यांनी क्वचितच पापण्यांची हालचाल केली, कारण त्यामुळे त्यांच्या आनंदात अडथळा आला असता. भारद्वाज ऋषींच्या प्रयाग येथील आश्रमातील रहिवाशांना 2 भाऊ सैन्याच्या विविध तुकड्या घेऊन माता आणि मंत्र्यांना घेऊन येत असल्याचं कळालं. भारद्वाज ऋषींनी त्यांच्या शिष्यांना भरताकडे पाठवलं आणि त्यांना सर्वांना आश्रमाला भेट देण्यासाठी निमंत्रण दिलं. हे निमंत्रण म्हणजे आज्ञा आहे असं समजून भरत आणि त्याचे सेवकगण आश्रमात शिरले. 2 भावांनी त्या संन्यास शिरोमणीला साष्टांग नमस्कार केला. भारद्वाजांनी त्यांना खांद्यानं धरून उठवलं आणि अत्यंत प्रेमाने जवळ घेतलं. त्यांनी त्यांना थंड पेय दिलं. त्यांनी पाहिलं की भरत कोणी त्याला प्रश्न विचारतील आणि त्यावरून रामाला देशाबाहेर काढण्यातील त्याचा सहभाग जाणतील या भीतीने आणि लाजेने मान खाली घालून बसला आहे. भरद्वाजांनी त्याच्या मौनाचं कारण जाणलं. ते म्हणाले, भरता, कोणतीही शंका ठेवू नको. काय घडलं ते सगळं मी जाणतो. प्रारब्धाच्या मार्गाचं कुणालाही नियमन करता येत नाही. तुझ्या मातेने मागितलेल्या वरदानावर कशाला दुःख करायचं, याबद्दल कोणीही तुला दोष देऊ शकणार नाही. भगवद इच्छेने तिला हे असं वर मागायला प्रवृत्त केलं. मला माहीत आहे की कैकेयी रामावर स्वतःच्या प्राणाइतकं प्रेम करते, म्हणून तिच्या मनाने हे जे वळण घेतलं ते मानवी विचार किंवा तर्काच्या क्षेत्रातलं नाही, तर ही दैवी योजना आहे. जगाच्या न्यायाने कैकेयीने चूक केली आहे. वेद सांगतात त्यानुसार सरस्वती जी जिभेवर अधिपत्य गाजवते तिचा हा दोष आहे. हे लक्षात ठेव की जे घडलं ते परमेश्वराच्या मर्जीने घडलं आहे. भरता, तुझी निष्कलंक कीर्ती ऐकून जगतात उत्साह निर्माण होईल आणि सारे तुझी प्रशंसा करतील. तुझ्यासारख्या व्यक्तींमुळे वेदांचा मान आणखी वाढेल, कारण त्यातील शिकवण आणि त्यांच्या प्रभावाचं प्रत्यक्ष उदाहरण तुझ्या रूपाने सर्वांना दिसेल. संकोच करू नकोस. पिता ज्याच्या हाती राज्य सोपवतो तो पुत्र पित्याने विश्वास दाखवला एवढ्याच कारणाने राज्यकारभार पाहायला अधिकारी होतो. सत्याच्या मार्गावर स्थिर असलेल्या त्या महात्म्या सम्राट दशरथाने साम्राज्य तुला दिलं आहे आणि तुला आज्ञा दिली आहे की तू राजधर्माप्रमाणे वागावंस. मला हेही सांगितलं पाहिजे की आता ज्या कार्यासाठी तू निघाला आहेस ते खरोखरच प्रशंसनीय आहे. तुझा हेतू अत्यंत स्तुत्य आहे, कारण रामाच्या चरणकमलाशी भक्ती असणं हा सर्व उत्कर्ष आणि समृद्धीचा स्रोत आहे. भरता, मी पूर्ण विश्वासाने ठामपणे सांगू शकतो की तुझ्या इतका सद्गुणसंपन्न आणि भाग्यवान दुसरा कोणी नाही. रामाचा प्रिय अनुज असण्याची तुझी पात्रता तू सिद्ध केली आहेस. अरण्यात जाण्याच्या मार्गात रामाने आमचा हा आश्रम पुनीत केला आहे. त्या रात्री मध्यरात्रीपर्यंत राम तुझ्याबद्दल आणि तुझ्या सद्गुणांबद्दलच माझ्याबरोबर बोलत होता. ते माझ्याबरोबर प्रयाग क्षेत्री स्नान करायला आले होते. स्नान करताना देखील त्यांनी तुझी आठवण केली. अयोध्या सोडण्याच्या दिवशी ते तुला आणि शत्रुघ्नाला भेटू शकले नाहीत याचे रामाला वाईट वाटलं. तुझ्याबद्दल रामाला किती प्रेम आहे त्याचं मोजमाप मी करू शकत नाही. शिवाय जे त्याला शरण जातात त्यांची दुःख निवारण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. सारं विश्व त्याचं कुटुंब, सारे आप्तेष्ट आहेत. माझा विश्वास आहे की तू साक्षात मानवी रूपातील रामाचं प्रेमच आहेस, त्याहून कमी नाहीस. तुझ्या नावावर लागलेला जो काळिमा तुला वाटतो तो माझ्या दृष्टीने एक उदाहरण आणि त्यापासून स्फूर्ती घेण्याजोगी गोष्ट आहे. भरता, तू इतकं दुःखी होता कामा नयेस. तुझ्याजवळ चिंतामणी रत्न आहे. असं असताना तू हीन आहेस असा खेद तू का करावास? तू असं करणं योग्य नाही. आत्मिक उन्नतीची आकांक्षा धरणाऱ्यांसाठी सीता, राम, लक्ष्मणाचं दर्शन करणं हा खरोखर एक खजिना आहे. मला ते भाग्य लाभलं. मी त्या दर्शनाने तृप्त झालो.
मी त्यांच्याशी बोलू शकलो. मी त्यांचं सामिप्य अनुभवलं, त्यांना स्पर्श देखील केला. त्यांचा यजमान होण्याचा मान आणि आनंद मला मिळाला. कदाचित आणखी भाग्य माझी वाट पाहत होतं, कारण आता मला तुझं दर्शन होण्याचाही आनंद मिळाला आहे. आता माझ्या हृदयात ब्रह्मानंद भरला आहे. मी खरोखरच भाग्यवान आहे. आमच्यासारख्या तपस्व्यांसाठी रामाने स्वतःला वनवासात आणलं आहे की जेणेकरून आमच्या मनातील आर्त आकांक्षा पूर्ण होतील आणि आमची पवित्रता वाढेल. आम्ही खरंच भाग्यवान आहोत. अशा रीतीने भरताच्या सद्गुणांची महात्मा भरद्वाज ऋषींनी स्तुती केली. अशा प्रकारे बोलत असता त्या आदरणीय तपस्वीच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत होते. रामाच्या अमर्याद प्रेमावर भरत आणि शत्रुघ्नांचं मन स्थिर झालं होतं. त्यांना वाटलं की त्याचं बंधुत्व प्राप्त झाल्याने ते दोघं फार भाग्यवान आहेत. पण त्या प्रेमस्वरूपाच्या सान्निध्यातून वंचित झाल्याच्या विचाराने ताबडतोब त्यांचा आनंद विरून गेला. म्हणून खिन्नतेत, असह्य वेदनेत आणि व्यक्त न करता येण्याजोग्या दुःखात ते बुडाले आहेत. ऋषींना साष्टांग प्रणाम करून उठत दाटलेल्या कंठाने भरत म्हणाला, गुरुदेव, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपण निखळ सत्य बोललात. आपण सर्वोच्च सत्याचे ज्ञाते आहात. रामाचं कौशल्य आणि शक्ती अजेय आहे. मी आपल्यासमोर फक्त सत्यच बोलत आहे. लोकांची मतं कशी काय काम करतात आणि आता त्यांना काय अस्वस्थ करत आहे हे रामाला ठाऊक नाही. लोकांवर ओढवलेल्या या दुःखाबद्दल ते मला दोष देतील याबद्दल मला भीती नाही. मी स्वर्गात जायला पात्र नाही असं जरी कोणी मला सांगितलं तरी मला त्याचा खेद नाही. माझ्या पित्याने सत्कर्मांनी सुप्रसिद्धी मिळवली. जरी ते मृत्यू पावले असले तरी त्यांचं नाव जगात सर्वत्र पसरलं आहे. जेव्हा त्यांचा प्रिय पुत्र राम लक्ष्मणासह त्यांच्यासमोरून निघाला तेव्हा त्यांनी त्या क्षणी प्राण सोडले. त्या अनर्थाचा वज्राघात ते सहन करू शकले नाहीत, म्हणून त्यांची चिंता करण्याची गरज नाही. परंतु सीता, राम आणि लक्ष्मण अनवाणी पायाने हिंडत आहेत. तपस्व्याचे कपडे घालून ते कुशगवतावर बसतात. ते पर्णकुटीत राहतात. सूर्याच्या दाहक प्रकाशात भाजून निघतायत. पावसात भिजत आणि थंडीत काकडत दुःख सहन करतायत. कधीही ऐकले नसतील असा त्रास सहन करतायत. हो ना, हे कटू सत्यच मला दिवस रात्र कुरतडत आहे. पोटात अन्न जात नाही, पापणी मिटत नाही. माझ्या मातेच्या मनाची ही कुटिलता एखाद्या खंजिरासारखी माझ्या हृदयात सलतीये. मला सिंहासनावर बसवण्याची तिची योजना माझा घात करणारा सापळा बनली आहे. काहीही केलं तरी आतल्या आत सलणारी ही वेदना शमत नाही. त्यावर काही उपाय दिसत नाही. ज्या दिवशी राम अयोध्येला परत येईल तेव्हाच ती संपेल. ही वेदना शमवण्यासाठी दुसरा काहीही उपाय नाही. राजपुत्राचे हे शब्द ऐकून जमलेले संन्यासी आनंदित झाले. भरद्वाज म्हणाले, पुत्रा, अधिक शोक करू नकोस. ज्या क्षणी तू रामाचे चरणकमल पाहशील त्या क्षणी जे दुःख तुला आत्ता त्रास देत आहे ते नक्कीच कमी होत होत नाहीसं होईल. इतर तपस्व्यांनीही त्याचं परोपरीने सांत्वन केलं आणि त्याला शांत केलं. तेवढ्यात महर्षी भरद्वाजांनी एका शिष्याला बोलावलं आणि त्याला कंदमुळं आणि फळं आणून भरत आणि शत्रुघ्नापुढे ठेवायला सांगितलं. त्यांनी त्यांच्या शिष्यांना असंही सांगितलं की रामाचं दर्शन घेण्याच्या उत्सुकतेने जे त्यांच्या प्रिय प्रभूच्या विरहाच्या वेदनेत होरपळले आहेत, ज्यांनी इथे येण्यासाठी कुरकुर न करता वाटेतील कष्ट उचललेत, त्या सर्व सेवक, मंत्रीगण, दरबारी आणि अयोध्येच्या नागरिकांनाही अन्न पुरवावं. अति आदराने गुरूंची आज्ञा पाळून शिष्यांनी लवकरच आलेल्या पाहुण्यांना भरपूर खाद्यपदार्थ दिले. भरत, शत्रुघ्न, त्यांचे कुटुंबीय, मंत्री, दरबारीगण, विद्वान, पंडित आणि ब्राह्मण यांच्यासाठी एखादा उत्सव असल्याप्रमाणे पाहुणचार दिला गेला. ऋषींच्या इच्छाशक्तीने सगळे भरपूर प्रमाणात आणि उत्कृष्ट पद्धतीने पुरवलं गेलं. हे सर्व पाहून भरताला आश्चर्य वाटलं. परंतु हे सांगितलंच पाहिजे की दोघे भाऊच नव्हे तर अयोध्येवरून आलेल्या सर्वांनाच या उत्सवाप्रमाणे केलेल्या पाहुणचाराचं अजिबात महत्त्व वाटलं नाही. त्यांना याचा अजिबात मोह झाला नाही. पंक्तीतील सुवास, फुलांचे गुच्छ, रसदार फळं आणि चवदार अन्नपदार्थ पाहून सारे चकित झाले. विशेषत्वाने भरत आणि शत्रुघ्नासाठी तयार केलेली आसनं या सर्व वर्णनाला मागे सरणारी होती. सर्व तयारी झाल्यावर ऋषींनी सर्वांना मुद्दाम उभा केलेल्या शामियान्यात आमंत्रण दिलं. त्यांनी त्या सुंदर मंडपात प्रवेश केला.
राजगुरू आणि त्यांच्या अर्धांगिनीला त्यांच्यासाठी मुद्दाम ठेवलेल्या उच्चासनांवर बसवलं. दुःखाच्या भाराखाली वाकलेल्या राण्यांनीही येऊन ऋषींच्या आज्ञेप्रमाणे आपापली आसनं ग्रहण केली. यानंतर ऋषींच्या एका हुशार चुणचुणीत शिष्याने भरत आणि शत्रुघ्नला आश्रम पद्धतीच्या रीतिरिवाजाने योग्य मानसन्मानात आत आणलं. मार्गाच्या दोहो बाजूला लहान शिष्य उभे राहिले आणि वैदिक मंत्र घोष करून चौऱ्या ढाळू लागले. त्यांच्यासाठी तयार केलेल्या भव्य सुंदर आसनापुढे ते आले, परंतु जवळ आल्यावर त्यांनी मस्तक झुकवलं आणि आसनाला आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. त्यांनी शिष्यांच्या हातून चौऱ्या घेतल्या आणि त्या आसनावर बसण्याऐवजी दोन्ही बाजूला उभं राहून त्या सिंहासनाला वारा घालू लागले. ते त्या रिकाम्या आसनाला आदर देत होते. सर्वांना ते पाहून आश्चर्य वाटलं. जेव्हा ऋषींनी त्यांना आसनं ग्रहण करायला सांगितलं तेव्हा त्यांना नमस्कार करून काकुळतीने म्हणाले, स्वामी, ही सिंहासनं सीता आणि रामासाठी आहेत, आमच्यासाठी नाहीत. त्यावर आमचा अधिकार नाही. या पवित्र आश्रमात देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण या दोघांनाच या सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांचे सेवक आहोत. त्यांची अशा प्रकारे सेवा करू दे. यावर सर्व तपस्वी आणि सर्व जनसमुदायाने आनंदाने त्यांचं कौतुक केलं. रामाविषयी त्या दोघांच्या भक्तीची पराकाष्ठा पाहून त्यांनी दोघांची मुक्त कंठाने स्तुती केली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांची श्रद्धा आणि खंबीरपणा पाहून संन्यासी थक्क झाले. राम आणि सीतेच्या सुंदर रूपाचं मनात चित्र रेखाटून ते दोघे सिंहासनावर बसले आहेत अशी कल्पना करून भरत आणि शत्रुघ्नांनी वाढायला आणलेल्या अन्नपदार्थातील योग्य प्रमाणात पदार्थ थाळीत वाढून घेतले. नंतर काही वेळाने त्या थाळीतील नैवेद्याचा काही भाग हाती घेऊन आदराने डोळ्याला लावून घेऊन नैवेद्य म्हणून त्याचं भक्षण केलं. रामाच्या वियोगाने व्यथित झाल्याने अन्नाचा आस्वाद घेणं शक्य नाही, म्हणून अन्नभक्षण केल्याबद्दल अयोध्येच्या वृद्ध मंत्री आणि सहकार्यांनी भरद्वाज ऋषींची क्षमायाचना केली. रामाच्या दर्शनानेच केवळ त्यांना समाधान लाभू शकेल असं वाटल्याने त्यांनी अन्नसेवनाला नकार दिला. तीच अमृततुल्य मेजवानी त्यांना हवी होती. महर्षींनी मेजवानीचा जेवढा थाट केला होता तितकंच सर्वांना दुःख वाटत होतं. रामाच्या दर्शनाच्या चिंतेत ते एवढे गढून गेले होते की अन्नाचा आस्वाद घेण्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं, असं ते म्हणाले. शेवटी महर्षींना आग्रह न करता त्यांच्या इच्छेप्रमाणे वागायला मोकळीक द्यावी लागली. मेजवानीसाठी स्थानापन्न होण्याकरता ते त्यांचं मन वळवू शकले नाहीत. पहाटेचं तांबडं फुटत नाही तो सारे जण वनात पुढील प्रवास करायला तयार झाले. आश्रम सोडण्यापूर्वी त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार करून आशीर्वाद आणि परवानगी घेतली. वनातील वाट काढायला सेवक पुढे गेल्यावर त्यांच्या मागोमाग ताबडतोब पालख्या आणि रथ चालू लागले. निषादराज गुहाच्या खांद्यावर हात ठेवून भरत त्यांच्या मागून चालू लागला. भ्रातृप्रेम आणि भक्तीची साक्षात मूर्ती असाच तो दिसत होता. दगड काटे बोचू नयेत म्हणून रक्षणार्थ त्याने पायात काहीच घातलं नव्हतं. प्रखर सूर्यकिरणाच्या तापापासून रक्षण करायला त्याच्या मस्तकावर छत्रही नव्हतं. ते धरण्याची परवानगी त्याने कुणालाही दिली नाही. त्याच्यासाठी पादत्राणं आणण्याचीही परवानगी त्याने कुणाला दिली नाही. पण धरणी मातेला दया येऊन तिने त्याच्या पायाखालची जमीन मऊ आल्हाददायक केली. साऱ्या प्रवासात वाऱ्याच्या थंड झुळका वाहत होत्या. वायुदेवता त्याला शक्यतो आराम देत होती. सूर्यदेवानी त्याच्यावर ढगांची छत्री धरून स्वतःच्या किरणांपासून स्वतःच त्याचे रक्षण केलं. संध्याकाळ झाली तेव्हा यमुनेच्या तीरावर ते पोचले. रात्रीच्या घटकात नदी तीरावर अगणित नावा बोटी जमा होताना दिसत होत्या, म्हणून पहाटेच्या सुमाराला सारा जनसमुदाय एकाच वेळी पैलतीरी पोचला. सर्वांनी तिथे स्नान केलं आणि नदीला अत्यंत आदरपूर्वक कृतज्ञतेने नमस्कार करून पुढे निघाले. तेथून पुढील प्रवासात भरत आणि शत्रुघ्न तपस्व्याची वस्त्र परिधान करून पुढे निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार मंत्रीगण आणि त्यांचा सेवकवर्ग हृदयात सीतारामाच्या मूर्ती बाळगत चालू लागले. मार्गावरील गावकरी या अनोख्या यात्रेकडे आश्चर्याने पाहत राहिले. नदीवर पाणी भरायला जाणाऱ्या स्त्रिया त्यांच्या घागरी जमिनीवर ठेवून अपलक नजरेने या दोन भावांकडे पाहत उभ्या राहिल्या. हे दोघं कोण आहेत याचं आश्चर्य करून त्या स्वतःच म्हणू लागल्या की हे तेच दोन बंधू राम लक्ष्मण आहेत, पण आता त्यांच्याबरोबर सीता नाही. पण चतुरंगी सेना
अश्व, गज, रथ आणि पायदळे. यावेळी सीता कुठे असेल याचा त्या विचार करायच्या. जनसमुदायात ती कुठे दिसते का याचा त्या उत्सुकतेने शोध घ्यायच्या. ती दिसली नाही की आपापसात खिन्नतेने कुजबुजत त्या स्वतःशीच निराशा व्यक्त करायच्या. त्या दिवशी आपण जेव्हा रामलक्ष्मणांना पाहिलं तेव्हा शरीर सौष्ठव, सद्गुण, तारुण्य आणि बुद्धिमत्तेने दोघे बंधू अतिशय तेजःपुंज आणि चित्ताकर्षक दिसत होते. परंतु या दोघांच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया दिसतीये. म्हणून त्या दिवशी पाहिलेले दोघे हे नसावेत, कोणी दुसरेच असावेत, असं घोळक्यातली एक जण म्हणाली. राजसेवकातील एका हेराने हे संभाषण ऐकलं. ते त्याने भरताला सांगितलं. इकडे स्त्रियांना समजलं की ते रामाचे बंधू आहेत आणि रामाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. यावर एका फटकळ स्त्रीला राग आला. ती उद्गारली, पित्याने दिलेल्या साम्राज्यावर राज्य करणाऱ्या या माणसाला पहा. रामाचं दर्शन करण्यासाठी हा चतुरंग सेना घेऊन निघालाय. याला लाज नाही वाटत? यावर दुसऱ्या स्त्रीने तिला मध्येच अडवत म्हटलं, अगं असं बोलू नकोस. आपल्या सम्राट दशरथांची मुलं अशी कठोर हृदयी निपजणं शक्यच नाही. ही चतुरंगी सेना घेऊन हा रामाला विनंती करायला, त्याचं मन वळवून त्याला सम्राटाला उचित अशा सन्मानाने अयोध्येला परत नेण्यासाठी जात असेल. या मताशी सहमत होत तिसरी स्त्री म्हणाली, हो हो, या भूमीत कोणत्या वेळात कोणता साप राहतो कुणाला समजणार? कोणीही दुसऱ्याच्या स्वभावाविषयी सांगू शकत नाही. कोणत्या हेतूने एखादी व्यक्ती कशी वागेल हे कुणाला जाणता येईल? त्यांचे हेतू उदात्त असू शकतीलही, परंतु राम सत्यनिष्ठ आहे. कोणी कितीही विनंत्या आणि प्रार्थना केल्या तरी 14 वर्षाचा वनवासाचा काळ संपल्याशिवाय तो अयोध्येला परतणारच नाही असा माझा विश्वास आहे. तिने अशा तऱ्हेने आपल्या उदात्त भावना व्यक्त केल्या. या खेडेगावातील स्त्रियांचं संभाषण हेरानी त्यांचे स्वामी भरत आणि शत्रुघ्नाला सांगितलं. रामाची महानता त्या खेडवळ स्त्रियांनी एवढ्या आश्चर्यकारक प्रमाणात जाणली हे लक्षात येऊन त्या दोघांना अतिशय आनंद झाला. अशा तऱ्हेने रामाचं गुणगान आणि त्यांच्या स्वतःच्या विनम्रता आणि बंधुप्रेमाची लोक करत असलेली प्रशंसा ऐकत ते प्रवास करत होते. प्रत्येक क्षण ते रामाच्याच ध्यानात व्यतीत करत होते. वाटेत त्यांना कितीतरी तपस्वी, ब्राह्मण, संन्यासी आणि इतर संत व्यक्ती भेटल्या. त्या सर्व व्यक्ती रामाच्या सद्गुणांचंच गान करण्यात मग्न असल्याचं त्यांना दिसलं. त्यांना पाहून भरताने नमस्कार करून त्या व्यक्ती कुठून आल्या याची चौकशी केली. आनंदाच्या उर्मीवर नियमन करून तोंडातून शब्द उच्चारण्याच्या स्थितीत येईपर्यंत अतिशय उत्सुकतेने भरत त्यांच्याकडे पाहत राहिला. जेव्हा त्यांनी सांगितलं की ते सीता, राम, लक्ष्मणाचं दर्शन घेऊन परतत आहेत, तेव्हा भरत शत्रुघ्नाने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि ते उठले तेव्हा त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत होते. ते म्हणाले, किती भाग्यवान आहात तुम्ही. सांगा सांगा, ते आणखी किती अंतरावर आहेत, कुठं आहेत? त्यांनी त्या संतसदृश व्यक्तींच्या स्वास्थ्याचीही चौकशी केली. त्यांच्याकडून जेव्हा त्यांनी जाणलं की त्यांना आणखी थोडा प्रवास करावा लागणार आहे, तेव्हा त्यांनी ज्या ठिकाणी ते होते तिथेच रात्र घालवण्याचं ठरवलं. पहाट होतात चित्रकूट पर्वत जवळच आहे असं त्यांना आढळलं. म्हणून राम, लक्ष्मण आणि माता सीतेला पाहण्याच्या उत्कट इच्छेने त्यांनी अधिकच घाईने प्रवासाला सुरुवात केली. मध्यान्नीच्या सुमाराला त्यांनी मंदाकिनी नदीचा झुळझुळाट ऐकला. तिथून त्यांना चित्रकूट अगदी स्पष्ट दिसत होता. चित्रकूट पर्वताचं शिखर दिसताच दोघा भावांनी आणि अयोध्येच्या नागरिकांनी आदराने साष्टांग नमस्कार घातला. जे अतिशय थकले होते ते उठून नव्या जोमाने पुढे चालू लागले आणि ज्यांना आता आणखी प्रवास करण्याची अजिबात ताकद उरली नव्हती त्यांना एकदम असं वाटलं की त्यांच्यात प्रचंड शक्तीचा संचार झाला आहे. सारे आपल्या शारीरिक अवस्थेकडे दुर्लक्ष करून भराभर चालू लागले. ज्यांनी पालख्या उचलल्या होत्या आणि ज्यांची पावलं चालण्याने रक्तबंबाळ झाली होती त्यांच्यात अचानक शक्तिसंचार होऊन जय जयकार करत आणि राम राम म्हणत ते भराभर चालू लागले. त्या दिवशी पहाट होण्यापूर्वीच राम झोपेतून उठला होता आणि सीतेला म्हणाला होता की त्या दिवशी कधी नव्हे इतकी त्याला पिताश्रींची आठवण येत होती. त्यावर सीता म्हणाली, नाथ, मला कधी स्वप्न पडत नाहीत हे आपल्याला माहिती आहे, पण या रात्री मला फार विचित्र स्वप्न पडलं. मी असंही म्हणते की ते स्वप्नही नव्हतं. मी पाहिलं की आपल्या विरहात भरत आणि शत्रुघ्न कृश अशक्त झाले आहेत. मला असं स्वप्न पडलं
की अयोध्येत तुमच्याशिवाय एक क्षणभरही राहणं शक्य न झाल्याने ते अयोध्येचे नागरिकच नाही तर माता कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांच्यासह आपल्याकडे येत आहेत. हा अनुभव सांगत असताना तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. रामाने लक्ष्मणाला जवळ बोलवून म्हटलं, लक्ष्मणा, सीतेला पडलेल्या स्वप्नाचा वृत्तांत तू ऐकलास ना? हे शुभसूचक दिसत नाही. सीतेने स्वप्नात इतर साऱ्या लोकांना पाहिलं आणि मी स्वप्नात केवळ पिताश्रींनाच पाहिलं. त्यांच्याबरोबर इतर कोणी नव्हतं. हे मला अशुभसूचक वाटतंय. चल, आपण स्नान करणं उत्तम. रामाच्या सूचनेप्रमाणे तिघं स्नानाला गेले. त्याचवेळी पक्ष्यांचा मोठा थवा एकदम आकाशात उडाला. उत्तरेकडील आकाश धुळीने व्याप्त झालेलं दिसू लागलं. कित्येक पशुपक्षी भीतीने इतस्ततः पळू लागले. ही आश्चर्यकारक गोष्ट पाहून याचं कारण शोधण्यासाठी लक्ष्मण झाडावर चढला. त्याने चतुरंगी सेना, पायदळ, घोडदळ, रथ आणि हत्तींचं दल त्यांच्या दिशेने येताना पाहिलं. त्याने अनुमान केलं की या सैन्याच्या आघाडीला राजा असला पाहिजे. त्याने रामाला तसं सांगितलं. राम म्हणाला की सीतेचं स्वप्न सत्य होत आहे. तो म्हणाला की या स्थितीत चटकन पर्णकुटीकडे परतणं उत्तम. इतक्यात जंगलातील भिल्ल, किरात आणि इतर जंगलवासियांनी रामाकडे धाव घेऊन सांगितलं की वटवृक्षाचं चिन्ह असलेल्या ध्वजांकित राजाचा रथ सैन्यासह त्या ठिकाणाकडे येताना त्यांनी पाहिला. सीता, राम आणि लक्ष्मणाला ध्यानी आलं भरतच त्यांच्याकडे येत आहे याविषयी त्यांना शंका राहिली नाही. यावर लक्ष्मण रागाने थरथर कापायला लागला. रामाचं दर्शन घ्यायला यायचं तर सारी सेना घेऊन यायचं काय प्रयोजन? त्यांनी मनाशी विचार केला की त्या दुष्ट स्त्रीने सल्ला दिला असेल आणि भरताने तिच्या कुटिल योजनेचा स्वीकार करून जंगलात एकाकी आणि निशस्त्र अशा रामावर हल्ला करून त्याने अयोध्येला परतून राज्य करू नये असा बंदोबस्त करण्यासाठीच तो इथे येत असणार. त्याच्या अंतःकरणात भडकणाऱ्या क्रोधाग्नीच्या ज्वाळांनी त्याला घेरलं. त्याच्या डोळ्यात खदिरांगार पेटले. त्याचे शब्द तीक्ष्ण तलवारीप्रमाणे बोचक बनले. त्याच्यातील हा बदल रामाने जाणला. तो म्हणाला, लक्ष्मणा, शांत रहा, अस्वस्थ होऊ नकोस, सहनशील रहा. भरत सद्गुणांनी परिपूर्ण आहे. त्याचं प्रेम अपार आहे. कमलपुष्पांनी सरोवराची शोभा वाढवावी तसे इक्ष्वाकुवंश त्याच्यामुळे शोभायमान आहे. अशा शुद्ध पवित्र आत्म्याविषयी मनात वाईट विचार बाळगणं, त्याच्याविषयी शंका घेणं हे योग्य नाही. अशा रीतीने भरताच्या मनाचे आणि हेतूंचं हुबेहूब वर्णन करून रामाने लक्ष्मणाचा राग शांत केला. लवकरच भरताने स्वतः काही वनवासी लोकांबरोबर निरोप पाठवला की शत्रुघ्न आणि त्याच्या इतर सेवक वर्गासह तो रामाच्या दर्शनाची इच्छा करत आहे. ही आनंदाची बातमी ऐकून रामाला आनंद झाला आणि शरद ऋतूच्या उत्तरार्धातील सरोवराप्रमाणे त्याच्या कमलनयनात पाणी तरळलं. सीता, राम आणि लक्ष्मण घाईने स्नान उरकून पर्णकुटीकडे परत येत असताना हे सारं घडलं. ते पर्णकुटीकडे परतल्यावर भरताने त्यांना पाहिलं. दुःखाने विदीर्ण झालेल्या त्याने निराशेने रामा असा टहो फोडला आणि रामाच्या चरणाशी जमिनीवर आडवा होऊन तो मोठ्यांदा हुंदके देऊन रडू लागला. त्यांच्या वियोगामुळे होणारं भरताचं दुःख लक्ष्मणाला कळलं की भरताच्या हेतूविषयीचा त्याचा अंदाज साफ चुकीचा होता. त्याचं अंतःकरण आतल्यात पिळवटून निघालं. दुःखाने त्याचं मस्तक झुकलं. भरत आणि शत्रुघ्नाबरोबर तो देखील रडू लागला. जमिनीवर पडून विलाप करणाऱ्या भावांना रामाने उठवलं आणि त्यांचं दुःख हलकं करण्याचा तो प्रयत्न करू लागला. तेव्हाच तिन्ही राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, मंत्रीगण, गुरुदेव, वसिष्ठ, पंडित, नागरिक, चतुरंगी सेनेतील लोक सारे तिथे येऊन पोचले. रामाला पाहून त्यांना आनंद आणि दुःख दोन्ही अनावर झालं. त्यांच्या आवडत्या राजकुमाराला पाहून होणाऱ्या आनंदाला वनवासी वेशात एका छोट्या झोपडीजवळ पाहून होणारं दुःख दूर सारता येईना. दुःखाने आणि कृतज्ञतेने त्यांचे डोळे पाझरू लागले. त्यांच्या विदीर्ण हृदयातून उठलेला रामा रामा हा आक्रोश साऱ्या पृथ्वीवर पसरून गगनाला भेदून गेला. हळुवार आणि मृदुलतेने रामाने त्यांचं सांत्वन करत भावनांना आवर घालायला सांगितलं. नंतर तो मातांच्या जवळ गेला. परंतु दुर्दैव आणि दुःखाच्या त्या मूर्तीकडे त्याला पाहावेना. त्यांच्याकडे पाहून त्याला ओढवलेल्या अनर्थाची कल्पना आली. पण लवकरच त्याने स्वतःला सावरलं. लक्ष्मणाला जवळ घेऊन त्याने वस्तुस्थिती सांगितली.
लक्ष्मणाला साऱ्या गोष्टींचा पूर्ण खुलासा झाला तर बरं असं वाटून त्याने कुळाचे निष्ठावान मंत्री सुमंत्रासह सर्व घटना सविस्तर कथन करायला आणि अयोध्येच्या राज्यकारभाराविषयी सांगायला विनंती केली. यावर दुःखातिशयाने सुमंत्र कोसळले. हुंदके देत उठण्याचा प्रयत्न करत ते म्हणाले, लक्ष्मणा, आता आपल्याला दशरथ महाराज कसे दिसणार? तुम्हा तिघांच्या वियोगाच्या अग्नीत ते भस्मीभूत झाले. अयोध्या आता अरण्यासमान झाली आहे. जिथे कुठे तुम्ही पाहाल तिथे तुम्हाला फक्त दुःखच दिसेल. हुंदक्यांशिवाय दुसरं काही ऐकू येत नाही. माणसंच नाही तर तुमच्या जाण्याने पशुपक्षी देखील उदास झाले आहेत, प्राणत्याग करत आहेत. जे जिवंत आहेत ते तुम्हा तिघांच्या परतण्याच्या आशेवर जगत आहेत. हे ऐकून लक्ष्मणाच्या डोळ्यांच्या धारा अखंड वाहू लागल्या. त्याला काही उत्तर देता येईना. तो एखाद्या खांबासारखा उभा राहिला. शब्दही न बोलता लक्ष्मणाने रामाजवळ जाऊन अडखळत्या आवाजात म्हटलं, इतकं प्रचंड संकट ओढवेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पिताश्रींच्या अंतकाळी आपण त्यांना पाहू शकलो नाही. जे होऊन गेलं आहे त्यावर दुःख करण्यात अर्थ नाही. अशा अर्थी बोलून रामाने त्याचं सांत्वन केलं. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे शरीर क्षणभंगूर आहे. आज नाहीतर उद्या हे बुडबुडे फुटून अदृश्य होणारच, तो म्हणाला. जे जवळचे आप्तेष्ट आहेत त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यावर विधियुक्त स्नान करावं असं शास्त्रांनी सांगितलं आहे. ते करण्यासाठी ते दोघे बंधू नदीवर पोचेपर्यंत रामाने अनेक नीतिवचनं त्याला सांगितली. तोपर्यंत सीतेने मातांना अत्यंत आदराने नमस्कार केला. तिने गुरुपत्नीलाही वंदन केलं. अयोध्येहून आलेल्या इतर स्त्रियांनाही ती भेटली आणि योग्य शब्दात मधुरपणे त्यांचं स्वागत केलं. सीतेला पाहताच मातांना रडू आवरेनासं झालं. नाजूक मोहन राजकुमारीचे कष्ट पाहून अयोध्येहून आलेल्या इतर स्त्रियांनाही रडं आवरणं कठीण झालं आणि त्या स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. महाराज दशरथांनी देहत्याग केल्याचं लक्षात आल्यावर सीता पुन्हा पुन्हा मातांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणू लागली, अरे रे, काय दुर्दैव हे आमचं. आमचा वियोग असह्य होऊन महाराजांनी प्राणत्याग केले. महाराज दशरथांच्या निधनाची बातमी ऐकून हृदयावर वज्राघात झाल्यासारखं सीतेला वाटलं. घटनांनी असं वळण घेतलेलं पाहून मातांसह सीता खूप वेळ रडली. त्या दिवशी कोणीही अन्न वा पाणी ग्रहण केलं नाही. कुणाचीही इच्छाच नव्हती. तो दिवस आणि रात्र सगळ्यांनीच दुःखात काढली. सूर्योदय झाला तेव्हा दिवंगत पित्याच्या आत्म्याला उत्तरक्रिया करण्याची सूचना वसिष्ठांनी रामाला केली. शास्त्रोक्त रीतीने श्राद्धकर्म पार पडलं. प्रत्यक्ष स्वतः श्रीरामाने गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. हे गंगे, हे सरस्वती, यमुने, गोदावरी, नर्मदे, सिंधू, कावेरी, हे महानद्यांनो, या कलशात येऊन हे पाणी पवित्र करा असे मंत्र म्हटल्याने विधी, पावित्र्य आणि प्रयोजन अत्यंत फलदायी ठरलं. त्यानंतरचे 2 दिवस तिन्ही माता, गुरुदेव, मंत्रीगण आणि नागरिक राम, सीता, लक्ष्मणाबरोबर तिथेच राहिले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी राम गुरुदेवांजवळ येऊन म्हणाला, गुरुदेव, अयोध्येचे रहिवासी आणि नागरिकांना इथे राहण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कंदमुळं, फळं आणि पाणी याशिवाय त्यांना इथे काहीच मिळत नाही. भरत, शत्रुघ्न आणि मातांकडे पाहिलं की प्रत्येक क्षण मला युगासारखा वाटतो. म्हणून तुम्ही नगराकडे परतावं हेच उत्तम. तुम्ही इथे वेळ घालवता आहात. सम्राट स्वर्गवासी झाले आहेत. असं असताना नगराकडे जाण्याची तातडी करण्याविषयी मी आपल्याला सांगणं योग्य नाही. जे योग्य वाटेल ते कृपया करावं असं बोलून रामाने त्यांचे चरण धरले. वसिष्ठ म्हणाले, रामा, हे रघुवंश शिरोमणी, तू असं का बोलतोस? तुझ्या प्रसन्न मोहक मुखाचं अवलोकन करायला मिळत असल्याने स्वतःला भाग्यवान समजणारे हे लोक किती आनंदी आणि समाधानी आहेत याची तुला कल्पना नाही. रामाने त्याला परत जाण्याची विनंती केल्याचं कळल्यावर प्रत्येकाला असं भय आणि निराशेने ग्रासलं, जणू एखादी नाव भर समुद्रात वादळात सापडावी. पण त्यांच्या वतीने महर्षी वसिष्ठ बोलत आहेत हे कळल्यावर वादळी वाऱ्यांच्या झंझावात तडीपार नेणारं वारं शिडात भरावं आणि नाव योग्य मार्गाला लागावी तसं लोकांना हायसं वाटलं. अयोध्येला परतण्याचा विचारही करायला त्यांचं मन तयार होत नव्हतं आणि स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या कंदमुळं
आणि फळांचा साधा सकस आहार घेऊन जगण्याची आणि मंदाकिनी नदीत त्रिकाळ स्नान करण्याचं भाग्य हातचं जाऊ द्यायला आणि त्याहीपेक्षा सीता राम लक्ष्मणाच्या दर्शनाने नेत्रांची आणि रामाच्या धीर गंभीर मृदू मधुर शब्दांनी कानांची तृप्ती करून घेण्याच्या भाग्याला अंतरण्याची त्यांच्या मनाची तयारी नव्हती. मातांच्या गरजांचं भान ठेवून त्यांची सेवा करण्यात सीता गर्क झाली होती. ती त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर द्यायची. वनवासातील तिचे दिवस कसे आनंदात जातात आणि तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही हे त्यांना सांगायची, तेव्हा त्यांना तिच्या सहनशक्तीचं आणि कौशल्याचं कौतुकमिश्रित आश्चर्य वाटायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ती आनंदात आहे हे पाहून मातांना बरं वाटत होतं. सीता कशी तिचं दुःख सोसते हे पाहून त्यांचं दुःख हलकं करायला त्यांना मदत होत होती. भरताला रात्री झोप येत नव्हती की दिवसा भूक लागत नव्हती. रामाच्या प्रसन्न मुखाकडे पाहून लोकांना आनंद व्हायचा, तेव्हा त्याच मुखाकडे पाहून भरत शत्रुघ्नांची मनं दुःखाने भरून यायची. त्यांना ते अधिक सहन करता येईना. वसिष्ठांना सामोरं जाऊन त्यांनी नमस्कार केला आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांनी सीतेसह रामाने अयोध्येला परतावं म्हणून त्याचं मन वळवावं. अनेक प्रकारे विविध तऱ्हेने आपल्या मनीच्या वेदनेला वाक्स्वरूप देऊन त्यांनी अत्यंत मनःपूर्वक प्रार्थना केली. गुरुदेवांना रामाची आदर्शावरील श्रद्धेची शक्ती पूर्ण ज्ञात होती. त्याचे कठोर सत्यवचनाचे पालन आणि पित्याच्या इच्छेची परिपूर्ती करण्याचा रामाचा दृढनिश्चय देखील त्यांना पुरता ठाऊक होता. परंतु भरताच्या विव्हलतेने त्यांचं हृदयही इतकं द्रवलं की त्यांनी परत फिरण्यासाठी रामाचं मन वळवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला. त्यांनी रामाला आपल्याजवळ बोलावलं आणि म्हटलं, रामा, भरताची प्रार्थना ऐक. सज्जनांच्या इच्छा, प्रजेचं हित, राजकारणाची तत्त्व आणि वेदांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तू वाग. गुरुदेवांच्या या शब्दांनी त्यांचं भरताविषयीचं प्रेम बोलत आहे हे रामाने जाणलं. भरत धर्ममार्गापासून कधीही भ्रष्ट होणार नाही. काया वाचा मनाने मनःपूर्वक तो त्याच्या सूचनांचं पालन करेल आणि तो त्याच्या सुखसमृद्धीच्या मार्गावर वाटचाल करेल हे रामाला ठाऊक होतं. याबद्दल त्याला आनंद झाला. म्हणून महर्षींनी मांडलेल्या प्रस्तावावर मधुर आणि हळुवारपणे आश्वासन देत त्याने म्हटलं, गुरुदेव, माझ्या शब्दांना आपण आणि माझ्या पित्याचे चरण साक्षी आहेत. मला हे निश्चयपूर्वक सांगू दे. लक्ष्मणा इतकं मला कोणी प्रिय नाही. भरत मला जितका प्रिय आहे तितका या जगात कुणालाही त्यांचा भाऊ प्रिय नसेल. जे गुरुचरणी संलग्न झाले आहेत त्यांच्या इतका कोणी दुसरा भाग्यवान नाही. तुम्हाला त्याच्याविषयी इतका स्नेह आणि करुणा वाटते हे त्याचं सौभाग्य आहे. तो माझा अनुज आहे, म्हणून त्याच्या समक्ष त्याची स्तुती करणं मला योग्य नाही. माझ्या मते भरताने आता त्याच्या मनात काय आहे ते बोलावं. एवढं बोलून रामाने वसिष्ठांना प्रणिपात केला आणि तो आसनावर बसला. रामाला उत्तर देणं शक्य न झाल्याने वसिष्ठ भरताकडे वळले. भरताला राजपद स्वीकारावं लागणार होतं हे त्यांना ठाऊक होतं. ते म्हणाले, सर्व संकोच आणि शंका सोडून दे. राम तुझा वडील बंधू आहे. त्याचं हृदय अमर्याद करुणापूर्ण आहे. त्याच्यासमोर तुझं अंतःकरण उघड कर. तुझ्या मनात काय आहे ते सगळं त्याला सांग. महर्षींचे हे शब्द ऐकून भरताला वाटलं की वसिष्ठांनी रामाच्या मनाचा थांग घेतला आहे आणि दोघंही त्याची इच्छा पूर्ण करायला तयार आहेत, म्हणून तो आनंदला. त्यांच्यासमोर भरत निस्तब्ध उभा राहिला. त्यांच्या आरक्त आणि तेजस्वी कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रातून अश्रू उघळले. जे सांगायचं होतं ते सारं पूज्य गुरुदेवांनी रामाला सांगितलंच आहे. माझ्यातर्फे त्यांनी जो प्रस्ताव रामापुढे ठेवला आहे त्यात मी आणखी काय सांगावं. मला माझ्या रामाचा स्वभाव पूर्ण माहीत आहे. गुन्हेगाराविषयी सुद्धा त्याच्या मनात काही राग नाही. त्याला माझ्याविषयी अपार प्रेम आहे हे मी नाकारू शकत नाही. आता त्याच्यासमोर उभं असताना लज्जेमुळे मला शब्द सुचत नाहीत, पण त्याच्याविषयीचा स्नेह मला त्याच्यावरून नजर दूर करू देत नाही. त्याचं दर्शन कितीही वेळपर्यंत घेतलं तरी माझ्या नेत्रांचं समाधान होत नाही. माझं रामाविषयीचं प्रेम देवाला सहन झालं नाही. भावांमध्ये इतकं प्रेम असावं हे त्याला सहन न झाल्याने माझ्या आईलाच निमित्त करून त्याने ही दुःखद परिस्थिती निर्माण केली. हे बोलण्याने मला काही पुण्य किंवा आदर प्राप्त होणार नाही हे माहिती आहे. माझ्या मातेला याबद्दल दोष देऊन मी कसा माझं श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकेन.
स्वतःला निर्दोष म्हणवून घेण्याने काय कोणी खरंच निर्दोष ठरतो? माझी मलाच शंका असल्यामुळे माझी माता कमकुवत मनाची आहे असं, किंवा मी सज्जन आणि बुद्धिमान आहे असं घोषित करायला माझं मन संकोच करत आहे. तसं म्हणायला मला आत्मविश्वास वाटत नाही. गोगलगाईंनी ज्या डबक्याला दूषित केलं आहे त्यांच्या कवचात कधी मोत्याची पैदास होईल का? माझ्या दुःखाबद्दल मी इतरांना का दोष द्यावा? महासागराप्रमाणे माझं दुर्दैव अथांग आहे. पापांचा परिणाम म्हणून ही दुःस्थिती प्राप्त झाली आहे हे मी जाणतो. चहू दिशांनी दुःखाने वेढलेला मी या परिस्थितीतून काही मार्ग काढता येतो का याचा प्रयत्न करत होतो. मला आता दिसतंय की यातून एकमेव मार्ग आहे. महान ऋषी वसिष्ठ माझे गुरु आहेत. सीताराम माझे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत. म्हणून माझं सर्व मंगलच होईल असा मला विश्वास वाटतो. स्वामी, या आपल्या सेवकाचीही एकच इच्छा पूर्ण करा. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही सम्राट दशरथांची अपत्ये आहेत. म्हणून त्यांच्या पित्याची आज्ञा पाळणं हे चौघांचंही कर्तव्य आहे. पित्याचं त्याच्या पुत्रावर समसमानच प्रेम असतं आणि पित्याची आज्ञा पालन करण्याची जबाबदारी कोणा एका पुत्रावर आहे किंवा दुसऱ्यावरच आहे असा नियम नाही. आत्तापर्यंत पित्याच्या आज्ञेचं पालन करण्याची जबाबदारी तू उचललीस. आता वनवासाचं ओझं उचलण्याची आमची पाळी आहे. सीताराम आणि लक्ष्मणाने आता अयोध्येला परतलंच पाहिजे आणि यापुढे वनवासाचा कालावधी संपेपर्यंत आम्ही दोघं जंगलात राहू. हे वरदान देऊन आम्हाला आशीर्वाद दे. असं म्हणून भरताने रामाच्या चरणी मस्तक नमवलं. भरताची ही प्रार्थना ऐकून वसिष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. पण या बोलण्याचा रामावर काही परिणाम झाला नाही. तो म्हणाला, भरता, तू ज्या प्रकारे विचार करतोयस ती विचारधारा योग्य आहे असं दिसत नाही. असं वागणं योग्य नाही. याशिवाय मला दुसरं काहीही माग. भरत उत्तरला, तसं असेल तर मला आणि माझ्या भावाला लक्ष्मणाप्रमाणे इथे राहून, तुझ्या सान्निध्यात राहून तुझी सेवा करण्याची परवानगी दे. असं झालं तर आमचं जीवन संपूर्णतः पावन होईल. रामाने या प्रार्थनेचाही स्वीकार केला नाही. तो म्हणाला, भरत, माझ्याप्रमाणे तुलाही पिताश्रींची आज्ञा अनुलंघनीय आहे आणि कुरकुर न करता आपण ती आज्ञा पाळली पाहिजे. मला दिलेली आज्ञा मी पाळणं आणि तुला दिलेली तू पाळणं हेच यावेळी आपल्यासाठी योग्य असं कर्तव्य आहे. हे अनमोल दिवस असल्या निरर्थक, ज्यामुळे कोणताही हेतू साध्य होऊ शकणार नाही अशा बोलण्यात घालवता कामा नये आणि जे इप्सित साध्य होणं शक्य नाही त्याची आशा करत बसलेल्या या प्रजाजनांना आणखी कष्ट देणं योग्य नाही. अयोध्येवर राज्य करण्याचं जे काम तुझ्यावर सोपवलं आहे ते तू धर्मयुक्त पार पाड. अरण्य प्रदेशाचं संरक्षण आणि पोषणाचं जे काम मला सोपवलं आहे ते मी धर्मयुक्तरित्या पार पाडेन. या निश्चयात्मक वाक्यावर भरत अथवा इतर कुणालाही पर्यायी योजना किंवा शब्द सुचले नाहीत. हाच योग्य मार्ग आहे असंच त्यांना स्वीकारावं लागलं. भरताला असह्य दुःख झालं. तो विव्हळला. ज्याच्या मातेला राम, सीता, लक्ष्मण हे तिचे शत्रू आहेत असं वाटलं, त्या माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणावर देव असे असह्य दुःखाचे डोंगर घालणार? खरं आहे बंधो, दगड काट्यांपासून बचाव करण्यासाठीही पायात काही न घालता तू अरण्याच्या दिशेने चालता झालास असं मी ऐकलं होतं. भाल्याने खोलवर जखम व्हावी तसं माझं मन जखमी झालं. तरीही मी जगलोच. या दुर्घटनेला मीच जबाबदार आहे. परंतु एखाद्या पापी माणसाप्रमाणे मी जिवंतच आहे. एरवी फार पूर्वीच माझे प्राण गेले असते. भावाचा विश्वासघात केल्याच्या संशयाने मला युद्धात सामोरे जाण्यासाठी गुह त्याचं सैन्य घेऊन उभा राहिला आणि तरीही माझ्या श्वासांनी माझ्या शरीराची साथ सोडली नाही. अरे रे, माझं हृदय हिऱ्यापेक्षाही कठीण आहे. म्हणूनच इतके आघात होऊनही ते फुटले नाही. मी स्वतः ज्या दुर्घटनेचं कारण आहे त्या घटनेकडे मी शांतपणे पाहत आहे आणि तरीही इतक्या प्रचंड दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती माझ्यात असावी इतकं माझं जीवन दुर्दैवी आहे. साप आणि विंचवाशी स्वतःच्या विषारीपणाचा अभिमानाचा त्याग करावा आणि लाजेने मान खाली घालावी इतकं माझ्या मातेचं मन विषारी आहे. अशा मातेचा पुत्र असताना परिणामांपासून देवानी मला का मुक्ती द्यावी? अशा रीतीने भरत मनस्ताप करून घेत असताना त्याचं दुःख, त्याचा पश्चात्ताप, नम्रता, आदर आणि त्याचं भ्रातृप्रेम पाहून उमलू लागलेली कमलिनी बर्फावर पडल्यावर तिची जी स्थिती होते
तशी स्थिती साऱ्या अयोध्यावासियांची, राण्या, ऋषी आणि इतरांची झाली. भरताने स्वतःला खिन्नतेतून सावरावं म्हणून त्यांनी पुराणातील पुष्कळ कथा सांगितल्या. मग राम भरताला म्हणाला, भरता, असा निराश का होतोस? तू उगीचच दुःख करतोयस. प्रारब्धाचे फासे बदलता येत नाहीत. सज्जन आणि गुणग्राही लोक तुझा सर्व काळ सर्वत्र आदरच करतील. जे तुला कपटीपणाचा दोष देतील त्यांचे इहपरलोकी कल्याण होणार नाही. आणि स्वतःच्या मातेची निंदा. सज्जन समाजाने ज्यांचं पोषण केलं नाही आणि ज्यांना गुरुचरणाशी बसून ज्ञान प्राप्त झालं नाही, अशी दुर्दैवी माणसंच असला गुन्हा करतील. भरता, तुझं नाव चिरकाळपर्यंत आदरयुक्त अंतःकरणाने स्मरणात राहील आणि त्या स्मरणाच्या सूक्ष्म प्रभावाने त्यांच्यातील दुर्गुण दूर होतील. या जगात तुझी ख्याती पसरेल आणि परलोकात तुला परमानंद प्राप्त होईल. तुझे आदर्श आणि तुझा राज्यकारभार जगाला आधारभूत होतील. भरता, तिरस्कार आणि प्रेम दोन्हीही हृदयात दाबून किंवा दडवून ठेवता येत नाही. हृदयात कितीही बंदिस्त करून ठेवायचा प्रयत्न केला तरीही प्रेम आणि तिरस्कार प्रगट होतातच. मला तुझा स्वभाव चांगला माहिती आहे. सत्यनिष्ठेसाठी, सत्याचीच जोपासना करण्यासाठी सम्राटांनी माझा त्याग केला आणि ज्याच्यावर त्यांनी अपार प्रेम केलं त्याचा विरह सहन न झाल्याने त्यांनी स्वतःच्या प्राणाचाही त्याग केला. अशा प्रेमळ पित्याच्या शब्दांचं उल्लंघन माझ्यासारख्या किंवा तुझ्यासारख्या पुत्राला योग्य नाही. म्हणून यापुढे संकोच करू नकोस. तुला काय म्हणायचं आहे ते मला सांग. जे जाणून घ्यायची इच्छा असेल ते विचार आणि तुझ्यावर सोपवलेली जबाबदारी खांद्यावर पेलून घेण्याचा निश्चय कर. तेच तुझ्यासाठी योग्य आहे, कणखरपणे राम म्हणाला. हृदयाशी प्रेमाने जोपासलेल्या इच्छा व्यक्त करण्याची कोणतीच संधी भरताला मिळाली नाही. परंतु आपली आणखी एकच अंतिम इच्छा व्यक्त करण्याचं त्याने ठरवलं. रामा, ज्या राज्याचा तू त्याग केलायस, तुझ्या वनवासाला जे राज्य कारणीभूत होण्याचा कलंक ज्या राज्याने ओढवून घेतलाय, त्या राज्यावर सत्ता गाजवणं मला आवडत नाही. त्यावर माझं प्रेमही नाही. तुझी इच्छा आणि आज्ञेबाहेर मी कधीच जाऊ शकत नाही. ते मी कधीही करणार नाही. किंचितही रोष न ठेवता तू माझ्यावर प्रेमळ दृष्टी टाकलीस तर मी स्वतःला भाग्यशाली समजेन. इतका काळ लक्ष्मणाने तुझी सेवा केली. त्याला शत्रुघ्नासह अयोध्येला पाठव आणि तुझ्या चरणाशी असलेली त्याची जागा मला घेऊ दे. यामुळे दोघांचंही नाव उज्ज्वल होईल. राज्यकारभारात लक्ष्मण तरबेज आहे. राज्यकारभाराच्या सर्व क्षेत्रात तो उत्तम आणि सुज्ञतेने कार्य करून पिताश्रींच्या आत्म्याला संतोष देऊ शकेल. माझी ही इच्छा मान. मला तुझ्याबरोबर राहू दे. माझ्या या विनंतीचा उवेर करू नकोस. तुझ्यापासून मला दूर लोटू नकोस. अशा रीतीने काकुळतीला येऊन भरताने रामाचे चरण घट्ट धरले. नाहीतर भरत म्हणाला, कृपा करून सीतेसह अयोध्येला परतून तिथेच राहा. आम्ही तिघे भाऊ अरण्यात राहू. तू जसं म्हणशील तसं आम्ही इथे राहू. याऐवजी जर तू हे राज्यकारभाराचं ओझं माझ्यावर लादलंस तर त्याच्या वजनाखाली मी जगू शकणार नाही. तुझ्या चरणाशी मला ठेव आणि साम्राज्य चालवण्यापेक्षा सहस्रपटीने जड असं ओझं माझ्यावर लाद. ते मी आनंदाने आणि उत्साहाने उचलेन. राज्यकारभाराचं ज्ञान मला नाही की नीतीचे नियम ठाऊक नाहीत. जो दुःखात बुडाला आहे त्याला शहाणपण सुचत नाही हे तुला चांगलं माहिती आहे. जर एखाद्याच्या सेवकानेही उलट उत्तर देऊन मूर्खपणा नजरेला आणून दिला तर लज्जेचीही मान लाजेने झुकेल. मला अशा परिस्थितीत ढकलू नकोस. रामा, तुझ्यासमोर मी माझं अंतःकरण उघड करून माझ्या भावना उघड करत आहे. जगाचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. आपल्यातील प्रत्येकासाठी जे उत्तम असेल तेच कृपया ठरव. आमच्या हेतूविषयी संशय ठेवू नको. आमच्यावर कृपेचा वर्षाव करून आम्हाला आज्ञा दे. आदरपूर्वक अंतःकरणाने त्यांचा स्वीकार करून आम्ही निस्संकोचपणे त्यांचं पालन करू. भरताचे हे शब्द ऐकून जमलेल्या जनसमुदायाला अत्यंत आनंद झाला. कृतज्ञतेने आणि करुणेने त्यांची मनं भरून आली. रामाविषयी भरताने व्यक्त केलेल्या प्रेम आणि श्रद्धेचं त्यांनी हर तऱ्हेने कौतुक केलं. त्याच्या प्रगाढ भक्तीने ते प्रभावित झाले. सर्वांनी एक आवाजात रामाला प्रार्थना केली, रामा, स्वामीन, भरताच्या प्रार्थनेचा स्वीकार करा. सम्राट दशरथांच्या निधनाने सर्व प्रजेचाही चिरंतन आनंद आणि तेज लोप पावलेलं आहे. सारं जग केविलवाणं आणि अनाथ झालं आहे. अनाथ निराश मुलाप्रमाणे अयोध्या आक्रोश करत आहे.
पतिव्रता स्त्रीला पतीने सोडून दिल्याप्रमाणे ती आपल्या दुर्भाग्यावर विलाप करत आहे. इकडे कैकई, तिच्याविषयी काय सांगावं. दुःखातिशयाने हृदयाचे तुकडे तुकडे झालेली अशी ती तिथे उभी होती. आपल्या हातून झालेल्या चुकांचं स्पष्टीकरण देण्यासाठी चिंतेने आतुर झाली होती. रामापाशी क्षमायाचना करण्यासाठी, त्याला एकटा असताना गाठण्यासाठी संधीची वाट पाहत होती. परंतु तशी संधी मिळत नव्हती. रामाला तोंड दाखवायलाही तिला लाज वाटत होती. ज्या रामावर तिने मनःपूर्वक प्रेम केलं होतं त्याला ती पाहत होती. एकाकी कष्टमय जीवनात ढकलण्याला ती कशी प्रवृत्त झाली याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. राम तिचा प्रत्यक्ष प्राण होता, म्हणूनच त्याला असे कष्ट द्यायला स्वतः ती असमर्थ होती याविषयी तिला शंका नव्हती. या दुर्घटना घडवून आणायला कोणत्या तरी दुष्ट शक्तीने तिला पछाडलं असावं असं तिला वाटत होतं. परंतु तिने कितीही जीव तोडून सांगितलं तरी हे तिचं कर्तृत्व नव्हतं असं मानून जग तिला कधीतरी क्षमा करेल असं तिला वाटत नव्हतं. अशा शंका आणि निराशेने ग्रासलेली कैकई रामाशी बोलण्यासाठी त्याच्याकडे जायला असमर्थही होती आणि त्याच्यापासून ती दूरही जाऊ शकत नव्हती. कारण मनावरचं हे ओझं दूर करायला ती आतुरही होती. अशा प्रकारे असमर्थ, दुर्बलतेने घाबरलेली आणि अडखळत ती तिथेच उभी होती. तिच्या मनातील हा गोंधळ जाणून योग्य क्षणी संधी साधून तिला प्रणाम करण्याच्या निमित्ताने राम तिच्याकडे गेला. कैकई याच संधीची वाट पाहत होती. रामाचे पाय धरून ती म्हणाली, बेटा, तू माझ्याहून वयाने खूप लहान आहेस, माझा पुत्र आहेस, पण तरीही ज्ञान आणि सद्गुणांनी युक्त असा तू साऱ्या जगाचा स्वामी आहेस. तुझे पाय धरण्यात मी काहीच चूक करत नाही. चल, अयोध्येवर राज्य कर, माझ्या पापाला क्षमा कर. मी स्वतःवर ओढून घेतलेल्या या कलंकातून यामुळे मी मुक्त होईन. तसं होणं शक्य नसेल तर भरताला तुझ्या चरणाशी तुझ्या सान्निध्यात ठेवून घे. ते तरी वरदान मला दे. जीवात जीव असेपर्यंत यामुळे तरी मनाला शांती लाभेल. माझी ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर आणखी जगण्याची मला इच्छा नाही. माझ्या त्या 2 इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एवढा अट्टहास कसा केला याबद्दल माझं मलाच आश्चर्य वाटतं आहे. अशा इच्छा तर दुष्टातिदुष्ट राक्षसनी देखील करणार नाहीत. कैकेय राजाची कन्या म्हणून मी त्या इच्छा केल्या की कोणा दुष्ट शक्तीने पछाडल्यामुळे मी ते शब्द उच्चारले की कोणा दुष्ट ग्रहाच्या प्रभावाखाली मी होते? मला काही समजत नाही. मी काही बोलू शकत नाही. असह्य वेदनेने ती मोठ्यांदा रडू लागली. तिने रामाचे हात घट्ट धरले होते. तिच्या असहाय्य स्थितीकडे पाहून रामाचे डोळे भरून आले. आपल्या मधुर हळूवार शब्दांनी त्याने तिचं सांत्वन केलं. तो म्हणाला, माते, तू काहीही एवढीशी देखील चूक केली नाहीस. मानव समाज म्हणजे कावळ्यांच्या थव्याप्रमाणे असतो. तो कर्कशपणे मोठ्यांदा ओरडतो. त्याला काही नियम किंवा कारण लागत नाही. लोक सत्य जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनाला येईल तसं बालिशपणे ते बडबडत असतात. ते 2 वर तू तुझ्या स्वच्छंद इच्छेने त्यांचे परिणाम पूर्ण जाणून मागितले नाहीस. हे सारं असंच घडावं अशी माझी इच्छा होती, म्हणूनच घडलं. ज्या हेतूने मी अवतार धारण केला आणि माझ्यासमोर जे कार्य मी ठरवलं आहे ते साध्य करायला तू फार मोठी मदत केली आहेस. तू काहीही दुष्कृत्य केलं नाहीस. माते, खरं तर माझ्या कार्यार्थ तू जी मदत केली आहेस त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी मी तुला माझ्यासमोर इतका वेळ विनंती करायला लावली याचा मला पश्चात्ताप होतोय. काय झालं यावर दुःख करू नकोस. तसं करशील तर त्याची पडछाया माझ्या कार्यावर पडेल. त्यामुळे माझे दिवस अमंगल बनतील. मला आशीर्वाद दे. माते, तुझ्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर कर. माते, मला आशीर्वाद दे. अशी विनंती करून रामाने कैकईचे पाय धरले. रामाचे हे बोल ऐकून कैकईला थोडं बरं वाटलं. कौसल्या, सुमित्रा या राण्यांनीही हे संभाषण ऐकलं आणि दैवी इच्छापूर्तीच्या कामी कैकई ही निष्पाप निमित्त मात्र होती हे जाणून त्यांनीही भगिनी कैकईचं सांत्वन केलं. तरी देखील रामाने सिंहासनाचा स्वीकार करून स्वतःचा सम्राट आणि सीतेचा सम्राज्ञी म्हणून अयोध्येच्या सिंहासनावर अभिषेक करून घ्यावा आणि लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्नांनी त्यांचे एकनिष्ठ सेवक म्हणून सेवा करावी हा हट्ट कैकईने धरलाच. ती म्हणाली की मृत्यूने तिच्या आयुष्याचा शेवट करेपर्यंत हे दिव्य दृश्य पाहत आणि त्या आनंदात तिला जीवन व्यतीत करण्याची इच्छा आहे. हेच शब्द तिने वारंवार उच्चारले आणि ही तिची इच्छा पूर्ण करावी असा हट्ट धरला.
अशा रीतीने एकमेकांना प्रार्थना करण्यात, विनंती करण्यात, एकमेकांना सांत्वना, स्पष्टीकरण, धीर देण्यात, मनमोकळं रुदन करण्यात आणि शांत करण्यात 4 दिवस रात्री गेल्या. या सर्वांच्या हृदयात एकच एक इच्छा वास करत होती, रामाला राजधानीला परतण्यासाठी मन वळवणं. सरतेशेवटी रामाने राजगुरू वसिष्ठांना आणि भरताला राण्या आणि नागरिकांना घेऊन राजधानीला परतायला सांगितलं. या बातमीने सारे निराश झाले. ते सारे म्हणाले की जिथे राम आहे ती जागा त्यांना लाखो स्वर्गाहून देखील अधिक आनंददायी आहे, म्हणून तिथून हलायला त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की ज्यांना देवानीच झिडकारलं असेल केवळ तेच लोक रामापासून दूर जातील. ते म्हणाले, इथे राहणं लाभावं हे आमचं केवळ सौभाग्यच आहे. मंदाकिनीचं स्नान, क्षुधाशमनार्थ चविष्ट फळं आणि हृदयात उत्साह निर्माण करणारे आणि नेत्रांना आनंद देणारे असे सीता आणि रामाचं दर्शन, या व्यतिरिक्त दुसरीकडे स्वर्ग कुठे आहे? यापेक्षा वेगळं सुख काय आहे? अशा रीतीने एकमेकात बोलून त्यांनी निश्चय केला की जर त्यांना परतावं लागलंच तर ते रामाला त्यांच्याबरोबर अयोध्येला परतण्यासाठी मन वळवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करतील. प्रत्येकाने अत्यंत मधुर, प्रेमपूर्ण वाणीने आपल्या अंतःकरणातील भाव व्यक्त केला. शेवटी एक वृद्ध सज्जन ब्राह्मण म्हणाला, जर आमचं काही पुण्य आणि सत्कर्म असेल तर आम्हाला रामाच्या पुण्यपावन सहवासात राहण्याचं भाग्य लाभेल आणि राम नक्कीच आम्हाला इथे राहू देईल. जर आमच्या प्रारब्धात तसं नसेल तर आमच्या दुर्भाग्याच्या प्रभावानेच रामाचं हृदय कठोर होऊन तो आपल्याला अयोध्येला हाकलून लावेल. जर रामच कृपा करणार नसेल तर इतर कोण करू शकेल? रामाच्या सान्निध्यात जर आमचे दिवस जाणार नसतील तर मग आमचे दिवस कसेही आणि कुठेही व्यतीत झाले तरी काय फरक पडणार आहे? रामापासून अलग झालेले आम्ही जिवंत प्रेतासमान असू. त्याने अशा रीतीने म्हटल्यावर सगळेजण एका सुरात म्हणाले, होय होय, हे शब्द पूर्णतः सत्य आहेत. सम्राट दशरथांचं निधन झालं तेव्हा कुलगुरू वसिष्ठांनी महाराज जनकांना तसा संदेश पाठवला होता. तो संदेश मिळताच जनक महाराणी सुनयनासह अयोध्येला सर्वांचं सांत्वन करण्यासाठी आले होते. तेव्हा तिथेच त्यांना सर्व घटना समजल्या. जेव्हा भरत आला आणि त्याने माता, राजगुरू आणि लोकनायकांसह चित्रकूट पर्वताकडे प्रस्थान ठेवण्याचं ठरवलं तेव्हा जनक आणि राणी सुनयना देखील त्यांच्याबरोबर गेले. सीता आणि रामाची भेट घेण्यासाठी योग्य संधीची ते दीर्घकाळ वाट पाहत होते. मधल्या काळात सीतेच्या मातेने आपल्या दासीकरवी कौसल्या आणि इतर राण्यांना भेटण्याची परवानगी घेतली आणि त्यांच्या शामियान्यात त्यांची भेट घेतली. ती ज्येष्ठ शुक्ल एकादशी होती. त्या दिवशी अरण्यात राण्या एकमेकांना भेटल्या. कौसल्येने अत्यंत आदरपूर्वक राणी सुनयनाचा सत्कार करून तिला आसन ग्रहण करायला दिलं. त्या दिवशी तिन्ही राण्या जनक महाराणीला प्रथमच भेटत होत्या. महाराणी सुनयनाने अयोध्येच्या राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना पाहिलं तेव्हाच त्यांचं प्रेमळ संभाषण, त्यांचं मृदुल वागणं आणि त्यांच्यातील सख्य पाहून अति कठोर हिरा देखील त्यांच्यासमोर विरघळेल असं तिला वाटलं. दुःखाच्या भाराने त्यांची मस्तकं झुकली होती आणि त्या कृश झाल्याचे तिच्या लक्षात आलं. त्यांची नजर त्यांच्या पावलांमधील जमिनीवर खिळलेली होती. अश्रुधारा वाहत होत्या. तिन्ही राण्या सीता आणि रामाच्या गुणांचं कौतुक करत होत्या, परंतु दुःखाचे कड थांबत नव्हते. महाराणी सुनयनाला बोलायला शब्द सुचत नव्हते. शेवटी ती म्हणाली, माते, या घटकेला दुःख करून काय उपयोग? प्रारब्धाने हा दुष्ट डाव खेळलाय. दुधावरील साय काढण्यासाठी हिऱ्याची धार असलेली सुरी त्यांनी वापरली. जीवनदान देणाऱ्या अमृताविषयी आपण ऐकलंय, पण ते आपण पाहिलं नाही. याऐवजी त्याच्या इतकंच परिणामकारी विष पाहिलं. आपल्या नजरेच्या पार असलेल्या मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसाला पाहण्याचा योग आला नाही, परंतु कावळे, बगळे, गिधाडं आणि घुबडं यांना पाहणंच शक्य झालं. राणी, नशिबाचा खेळ हा अशा परस्पर विरोधी आणि विसंगतीने भरलेला असतो. हूड मुलांच्या खेळा इतकाच तो न कळणारा असतो. अशा रीतीने राण्यांना सांत्वना देण्याचा प्रयत्न करत असताना सुनयनाला स्वतःचे अश्रू आवरणं शक्य झालं नाही. यावर कौसल्या म्हणाली, महाराणी सुनयना, एका विशिष्ट व्यक्तीच्या दोषामुळे हे घडलं नाही. माणसांच्या कर्मामुळे त्यांच्या शब्द, विचार आणि कृतींचा परिणाम म्हणूनच हर्ष आणि खेद, नफा आणि तोटा होतो. अवश्यम अनुभोक्तव्यम, कृतम कर्म शुभाशुभम असं सांगितलं नाही का? चांगलं वाईट जे काही केलं आहे
त्याचे सुखद किंवा दुःखद परिणाम मनात असो किंवा नसो भोगावेच लागतात. कर्माच्या प्रक्रियेत असलेली दुष्करता देव जाणतो. तो कर्माप्रमाणे योग्य ते फळ बहाल करतो. देवाची ही आज्ञा प्रत्येकजण शिरोधार्य मानतो. हे राणी, आपण भ्रमात गुरफटल्यामुळे उगीच शोकाला बळी पडतो आहोत. आपण पूर्वजन्मात केलेल्या सत्कर्माच्या पुण्याईने आपल्याला या दुःखात का सोडून जावं? जगाच्या सुरुवातीपासून जगावर अधिकार गाजवणाऱ्या या कार्यकारणाच्या नियमाला आपल्यासाठी दूर करता येईल का? वेडी आशा आहे. अनेक निश्वास सोडत कौसल्येने आपल्या सांत्वनाचा प्रयत्न थांबवला. तिचं बोलणं संपल्यावर महाराणी सुनयना म्हणाली, मातांनो, तुम्ही खरोखरच अत्यंत भाग्यवान आहात. कारण सम्राट दशरथाची पवित्र गुणवत्तेबाबत जी कीर्ती आहे ती फारच थोड्या राजांजवळ असते. अशा महान व्यक्तीच्या तुम्ही अर्धांगिनी आहात. धर्माचं आणि प्रेमाचं साक्षात रूप, प्रेमाच्या छायेत सर्व प्राणीमात्रांना स्थान देणाऱ्या रामाच्या तुम्ही माता आहात. साऱ्या जगतात तुम्ही चिरंतन ख्याती प्राप्त केली आहे. आपण आता जे म्हणालात ते सर्वोच्च सत्य आहे. खांद्यावर काठीने तोललेल्या 2 घटांप्रमाणे सुख आणि दुःखाचे घडे मागे पुढे तोलले जातात. प्रत्येकाला समप्रमाणात त्यांचं ओझं उचलावं लागतं. जर एखाद्याच्या आयुष्यात दुःख नसेल तर त्याला सुख काय आहे हे समजेल का? न सुखात लभ्यते सुखम. सुखापासून सुखच निर्माण होईल असं नाही, हो ना? हुंदके देत मध्येच कौसल्या म्हणाली, जर सीता, राम आणि लक्ष्मण अरण्यात राहिले तर खूप दुर्घटना होतील. भरत रामापासून वियोग सहन करू शकणार नाही हे मला माहिती आहे. भरताकडे पाहून माझ्या हृदयातील वेदना सीता, राम, लक्ष्मणाला पाहण्यापेक्षा अधिक तीव्र होते. भरताचा विचार करून भीतीने मी घेरली जाते. सुमित्रा, कैकईने देखील तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. त्या दोघींनाही भरताची स्थिती पाहून दुःख झालं होतं. नंतर सुमित्रा म्हणाली, माते, तुमच्या आशीर्वादामुळे आणि हितचिंतनामुळेच आमचे पुत्र आणि स्नुषा गंगेप्रमाणेच पवित्र आहेत. आजवर भरताने कधीही तो रामाचा भाऊ आहे म्हणून त्याच्याकडे काही मागितलं नाही. पण आता तो सात्विकतेने आणि अत्यंत धर्मशीलपणे त्याची इच्छा पूर्ण करावी असा हट्ट करतोय. ज्या नम्रतेने, उदार अंतःकरणाने, बंधुप्रेम, निश्चल श्रद्धा, धैर्य आणि अटल विश्वासाने भरताचं महान व्यक्तिमत्व तळपत आहे, त्या सद्गुणांचं वर्णन करण्याचं कार्य स्वीकारायला वाग्देवी सरस्वती देखील कचरेल. गोगलगाईच्या शंखांनी काय सागराचं मोजमाप करता येईल? भरत तर सर्व काळात कुठल्याही स्थितीत राजघराण्याचा तेजस्वी कुलदीपकच होता. फक्त आजवर लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली नव्हती. मोल ठरवण्याआधी रत्नाची परीक्षा घ्यावी लागते. सोन्याचा कस आणि खरेपणा दगडावर घासून घ्यावा लागतो. यावेळी त्याच्याविषयी निराशाजनक बोलायला नको. यावेळी आपली तर्कबुद्धी पुत्राविषयीच्या आसक्तीने आणि दुःखाने धुसर झाली आहे. सुज्ञतेने भरलेले हे सांत्वनपर शब्द बोलताना सुमित्रेने स्वतःचे डोळे पुसले. तिचे शब्द ऐकून मिथिलेची महाराणी सुनयना मनात म्हणाली, अयोध्येच्या राण्या खरोखरच महान आहेत. एक दुसरीपेक्षा उदारतेत वरचढ आहे. इतर स्त्रिया सामान्यतः जशा स्वतःच्याच पुत्राचं गुण गातात तशा या करत नाहीत. त्या सौतीच्या पुत्राचे गुण गातात. सामान्यतः जगात जो स्त्री स्वभाव नजरेला येतो त्याच्या विरुद्ध यांचा स्वभाव आहे. त्यांच्या पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या पुत्रांचं त्या कशा वर्णन आणि कौतुक करतायत. या राण्या ज्या स्वतःच्या आणि सौतीच्या पुत्रांमध्ये भेदभाव करत नाहीत त्या साऱ्या जगासाठी आदर्श गृहिणी आहेत. आहा, काही अंतःकरणाची विशालता, प्रेमभावनेतली केवढी शुद्धता आणि पूर्णता. थोडं धैर्य एकवटून कौसल्या सुनयनाला उद्देशून म्हणाली, हे मिथिला महाराणी, आपण ज्ञानाचे सागर अशा सम्राट जनकांची अर्धांगिनी आहात. आपल्याला आम्ही काय सल्ला द्यावा? आम्ही आमच्या अज्ञानात काहीतरी बडबडतो. तरीही मी आपल्याला विनंती करते की सम्राट जनक ऐकण्याच्या मनस्थितीत असतील तेव्हा शक्य तितक्या लवकर माझे हे शब्द त्यांच्या कानावर घालावेत की त्यांनी भरताला काही काळ स्वतःजवळ राहू द्यावं. यासाठी रामाचं मन वळवावं. लक्ष्मणाने रामाच्या सान्निध्यात काही काळ काढला आहे म्हणून लक्ष्मणाला अयोध्येचा कारभार पाहण्यासाठी आणि शत्रुघ्नाने लक्ष्मणाला मदत करण्यासाठी अयोध्येला पाठवावं. जर फक्त राम तयार झाला तर इतर प्रश्न आपोआप लवकरच निवळतील. केवळ भरताच्या अवस्थेबद्दलच मला काळजी वाटते. रामाविषयीची त्याची ओढ आणि प्रेम अतिशय प्रगाढ आणि नाजूक आहे. सम्राट दिवंगत झाले आहेत. वनवासातून राम परतणार नाही. जर रामाचा वियोग असह्य झाला तर त्यामुळे कदाचित त्याचे प्राणही जातील.
तसं झालं तर सारं साम्राज्य प्रेतवत होईल. भविष्याचं असं चित्र नजरेसमोर तरळलं की माझं हृदय काळजीने आणि भीतीने फाटून जातं. सुनयनाचे हात आपल्या हाताने घट्ट धरत कौसल्येने तिला हे काम करून सर्वांच्या मनाला दिलासा मिळवून देण्याची विनंती केली. धर्ममार्गावरील राणीची निश्चल निष्ठा पाहून राणीच्या प्रेमळ हृदयाची साक्ष पटल्याने सुनयनाचे हृदय हेलावलं. ती म्हणाली, माते, नम्रता आणि सद्गुण हे आपल्यात उपजतच आहेत. अग्निसमावेत धूर आणि पर्वतमाथ्यावरील हिरवळीप्रमाणे ही विशालता आणि चांगुलपणा हा आपल्यात नैसर्गिकच आहे. शब्द, विचार आणि कृतीने आपली सेवा करायला महाराज जनक नक्कीच सदैव तयार आहेत. आपल्याला मदत करायला ते आतुर आहेत. परंतु दिव्याने सूर्याला प्रकाशमान करता येईल. देवांचं कार्य करण्यासाठी राम वनात आला आहे. ते साध्य झालं की तो अयोध्येला नक्की परत येईल आणि साम्राज्याचा कार्यभार सांभाळेल. त्याच्या बाहुबलाने मानव, देव आणि खालच्या योनीतील सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील. अशा घटनाक्रमाविषयी याज्ञवल्क्य ऋषींनी फार पूर्वीच भविष्यवाणी करून ठेवली होती. त्यांचे शब्द असत्य ठरणार नाहीत. असं म्हणून सुनयना राणीने राणी कौसल्येला नमस्कार केला. त्यांचा निरोप घेऊन ती तिथून निघाली आणि सीतेला भेटायला तिच्या पर्णकुटीच्या दिशेने निघाली. पर्णकुटीत प्रवेश करून सीतेला पाहिल्यावर तिला दुःखाचं भरतं आलं. तिला आपले अश्रू आवरणं अशक्य झालं. सीतेकडे झेपावून तिने सीतेचे हात धरले. सीतेने पुष्कळ प्रकारे मातेचं सांत्वन केलं. धैर्य आणि श्रद्धा ठेवायला सांगितलं आणि तिने मातेला प्रणिपात केला. जेव्हा शिवाची अर्धांगिनी पार्वतीने तप केलं होतं तेव्हाच्या तिच्या वेशाप्रमाणे सीता तपस्वी वेशात मातेसमोर उभी राहिली. मातेला आपल्या हृदयात वंचिका दाबून ठेवता आली नाही आणि ती म्हणाली, बेटा, तू माझी सीताच आहेस की सती पार्वती? फार वेळ आश्चर्य आणि आनंदाने ती तिला दीर्घकाळ आपादमस्तक पाहत राहिली. शेवटी ती म्हणाली, सीते, तुझ्यामुळे तुझ्या मात्यापित्याचं कुटुंब आणि सासू सासऱ्यांचं कुटुंब दोन्ही धन्य झाली. तुझी ख्याती दशदिशात दूरवर पसरेल. नदीच्या 2 किनाऱ्यातून पाणी जसं वाहतं त्याप्रमाणे मिथिला आणि अयोध्येच्या दोन्ही राजघराण्यातून तुझी ख्याती भरभरून वाहील. गंगेच्या किनाऱ्यावर फक्त 3 पवित्र ठिकाणं आहेत, हरिद्वार, प्रयाग आणि जिथे ती सागराला मिळते ते ठिकाण. तुझ्या शुद्ध कीर्तीचा प्रवाह प्रत्येकाला पावन करून पवित्र मंदिर बनतो. मातेच्या वात्सल्यातून उत्स्फूर्तपणे आलेलं हे सत्यवचन ऐकून लाजेने सीतेने मान खाली घातली. ती म्हणाली, माते, काय बोलतेस हे? इथे याचा काय संबंध? माझ्यात आणि पवित्र गंगेमध्ये काही तुलना करता येईल का? असं म्हणून गंगेच्या दिशेने क्षमायाचना करण्यासाठी तिने नमस्कार केला. सुनयनाने आपल्या पुत्रीला आलिंगन दिलं आणि प्रेमाने हळुवारपणे तिचं मस्तक थोपटलं. सीते, ज्या ग्रहस्वामिनी आहेत अशा सर्व स्त्रियांना तुझे सद्गुण म्हणजे अनुसरणीय आणि अनुकरणीय वस्तुपाठ आहेत. सीतेने तिचं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाली, माते, तुझ्याबरोबर जर मी अधिक वेळ घालवला तर रामाच्या सेवेत दिरंगाई होईल, म्हणून कृपा करून मला तिकडे जाऊ दे. तिची इच्छा मातेनेही जाणली आणि तिच्या सेवा कार्यात व्यत्यय येण्यात आपण कारणीभूत होऊ नये असं तिला वाटलं. तिने मनःपूर्वक सीतेला प्रेमाने कुरवाळलं आणि शेवटी म्हणाली, बेटा, तुझ्या इच्छेप्रमाणे रामाची सेवा कर. मातेला नमस्कार करून रामाच्या सेवेसाठी सीता निघाली. पतीविषयी सीतेच्या आदरयुक्त भक्तीवर आणि तिच्या इतर सद्गुणांवर सुनयनाने दीर्घ विचार केला. सीता दिसेनाशी होईपर्यंत तिने सीतेवरून दृष्टी फिरवली नाही. तिथेच उभी राहून तिचं निरीक्षण आणि कौतुक करत ती तिथेच थांबली. तिच्या या तंद्रीतनं तिला जागं करत तिची दासी जवळ येऊन म्हणाली, माते, सीता आत गेली आहे. आपण आता आपल्या वसतिस्थानावर परतणंच योग्य होईल. एकदम मागे वळून डोळ्यातील अश्रूंचे लोट सुनयनाने पुसले आणि शेवटी तिच्या नाखुश पावलाने तिच्यासाठी नेमून दिलेली कुटी गाठली. याच वेळी सूर्य अस्ताला गेला. सायं संध्यादिविधी उरकायला स्नान करण्यासाठी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न नदीकडे निघाले. पंडित, ब्राह्मणवर्ग, मंत्रीगण आणि इतरांनीही त्यांच्याबरोबर प्रस्थान केलं. हे उरकल्यावर त्यांनी कंदमुळं आणि फळांचा आहार केला आणि आपापल्या नेमून दिलेल्या वृक्षांखाली पहुडले. पहाट झाल्यावर प्रातर्विधी आणि संध्यादी उरकल्यावर ते सारे रामाच्या पर्णकुटीभोवती जमा झाले. मनोहर स्मितवदनाने राम बाहेर आला आणि प्रत्येकाच्या स्वास्थ्य आणि कुशलतेची चौकशी करत त्या प्रचंड जनसमुदायातून फिरला. राम जवळ आल्यावर भरताने त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. तो म्हणाला, प्रभू,
माझ्या मनात एका इच्छेने उचल घेतली आहे. भीती आणि लज्जेमुळे मला त्या इच्छेला व्यक्तरूप देणं कठीण झालं आहे. आपल्या प्रिय भ्रात्याचं मस्तक थोपटत राम म्हणाला, मला सांगायला का संकोच करतोस? सांग काय आहे ते. यावर भरत म्हणाला, भ्राताश्री, येथील आश्रम आणि नदी किनाऱ्यावरील पवित्र घाट पाहण्याची, या घनदाट अरण्यातील दर्या खोरी, त्यात विहरणारे हिंस्र प्राणी, तलाव, झरे, चित्रकूटावरील पाण्याचे प्रपात पाहण्याची माझी इच्छा आहे. तुझ्या चरणकमलांनी ते सारे पवित्र झाले आहेत. ही पवित्र ठिकाणं पाहायला अयोध्येचे रहिवासी उत्सुक आहेत. राम म्हणाला, भरता, तुझी इच्छा स्पृहणीय आहे. अत्री ऋषींच्या परवानगीने आनंदाने हा वनप्रदेश पहा. हे ऐकून भरताला खूप आनंद झाला. त्याने ऋषींना आणि रामाला प्रणिपात करून शत्रुघ्न आणि इतर लोकांना बरोबर घेऊन अनेक आश्रम आणि इतर पवित्र ठिकाणं पाहत अरण्याच्या अंतर्भागात प्रवेश केला. वाटेत डोंगराजवळ त्याने एक विहीर पाहिली. त्यात साऱ्या पवित्र नद्या आणि तळ्यांचं पाणी होतं. भरताने आदरपूर्वक त्यातील जल स्वतःच्या मस्तकावर शिंपडून घेतलं. त्या पवित्र स्थानाला त्याने प्रणिपात केला. स्वतःच्या हाताने त्या पाण्यात पडलेली वाळलेली पानं आणि कचरा काढून पाणी स्वच्छ केलं. आजही ती विहीर भरतकूप या नावाने जगात प्रसिद्ध आहे. जय साईराम.